हा अशा तऱ्हेचा विकास खरंच विकास आहे. आणि त्या व्यक्तीला स्वतःची जी विकास आहे हा स्वतःच्या मनाप्रमाणे करता येणे हा विकास. त्या विकासाचा फायदा घेण्यासाठी ज्या क्षमता लागतात, शिक्षण लागतं, एक सांस्कृतिक त्याला भांडवल लागतं. तर अधिकाधिक भांडवली गुंतवणूक जशी आपण करत जातो तसा तसा प्रत्येका नवीन भांडवल गुंतवणुकीवर जो परतावा येतो तो कमी कमी होत जातो. आणि त्यामुळे आर्थिक वाढ फक्त भांडवली गुंतवणूक रस्ते बांधून होत नाही. स्वर्गीय ठाकूरदास बंग स्मृती व्याख्यानमालेच्या वर्ष दुसऱ्या याच्या दुसऱ्या पुष्पाचे वक्ते डॉक्टर नीरज हातेकर यांचं एकतर मनपूर्वक स्वागत. मला फार आनंद आहे की आजच्या कार्यक्रमाला नीरज काका आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. अनेक कारणांसाठी ते अतिशय सुयोग्य आहेत आजच्या कार्यक्रमासाठी. हातेकर कुटुंबाचा आणि आमच्या परिवाराचा संबंध खूप जुना, 3 पिढ्यांपासूनचा. कारण त्यांचे आजोबा आणि ठाकूरदास बंग म्हणजे पिताजी हे साधारणतः 1940 ते 1960 या कालखंडामध्ये वर्ध्याला एकत्र काम करायचे एकमेकांचे घनिष्ठ स्नेही होते. त्यामुळे त्यांच्यासोबतचा आमचा परिचय खूप जुना जातो. प्रोफेसर नीरज हातेकर हे स्वतः एक नामवंत अर्थतज्ञ आहेत, हाडाचे शिक्षक आहेत आणि समाजाभिमुख असे अर्थशास्त्रीय संशोधक आहेत. त्यांचा जो विषय, मुख्य विषय तो म्हणजे इकॉनॉमिक्स आणि त्याच्यात देखील इकॉनॉमेट्रिक्स. त्यामुळे त्यांनी त्यांचं MA आणि PhD मुंबई विद्यापीठातनं याच विषयामध्ये पूर्ण केलं. युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज सोबत देखील ते असोसिएटेड होते ऍज अ फेलो. आणि मग अनेक वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचं संशोधन, त्याचं अध्ययन आणि त्याचं अध्यापन हे सगळंच केलं. त्यांच्या अकॅडमिक कारकिर्दीमध्ये विविध प्रकारचे नामवंत जर्नल्समध्ये पब्लिश्ड असे त्यांचे रिसर्च पेपर्स आहेत. अनेक PhD विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड केलेलं आहे. आणि प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमेट्रिक्स अँड इंट्रोडक्शन हे त्यांचं टेक्स्टबुक देखील अतिशय प्रसिद्ध आहे. पण या अकॅडमिक ओळखीच्या पलीकडे नीरज हातेकरांचे जे मोठेपण आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते सुयोग्य वक्ते का आहेत याचं महत्वाचं कारण मला हे असं वाटतं की आयव्हरी टॉवर्स मध्ये इकॉनॉमिक्सला फक्त बांधून न ठेवता आणि मॅथमॅटिकल मॉडेल्स मध्ये कोंबून न ठेवता समाजाभिमुख, समाजातल्या विशेषतः वंचित घटकाचे जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास हा इकॉनॉमिक्सचा वापर करून कसा करता येईल, त्यांचे प्रश्न हे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे मांडता येतील, त्याच्यावर आधारित पॉलिसी अनालिसिस, डेटा अनालिसिस कसं करता येईल, हा नीरज हातेकरांच्या विषयाचा, त्यांच्या संशोधनाचा वर्षानुवर्ष फोकस राहिलेला आहे. आपण त्यांचे जे अनेक रिसर्च पेपर्स आहेत त्याच्यातल्या काहींचे टायटल्स अगदी वानगी दाखल देखील बघितले तरी हा संशोधक का वेगळा आहे हे आपल्याला लक्षात येईल. उदाहरणार्थ मल्टी डायमेन्शनल डिप्रायव्हेशन इंडेक्स अँड स्पॅशियल क्लस्टरिंग, किंवा डिसएग्रिगेट फूड इन्फ्लेशन इन इंडिया, किंवा राईज ऑफ द न्यू मिडल क्लास इन इंडिया अँड इट्स चेंजिंग स्ट्रक्चर, इनइक्वालिटी, इन्कम डिस्ट्रीब्युशन अँड ग्रोथ इन महाराष्ट्र, किंवा अगदी पानवालाज इन मुंबई. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सला सजीव करणं आणि समाजातल्या गरजू लोकांच्या सोबत त्यांना जोडणं ही नीरज हातेकरांची, मला असं वाटतं, सगळ्यात मोठी त्याचं योगदान आहे. आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की आपल्याला आज ते वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड आहेत आणि तिथे ते वेगवेगळे कोर्सेस शिकवतात. लार्ज स्केल डेटा अनालिसिस हा त्यांचा हातखंडा आहे. त्याच्यामुळे सरकारचे देखील विविध प्रकारचे जे डेटा सेट्स येतात त्यांच्यावर देखील ते खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करतात, अनेक विद्यार्थ्यांना गाईड करतात. मी कालच त्यांना सांगत होतो की त्यांच्यासोबत ज्याने काम केलं होतं विद्यार्थी म्हणून असा सायरस लेबेरो नावाचा एक मुलगा युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाला मी शिकत असताना तिथे माझ्यासोबत होता. तो तिथे PhD करत होता. आणि अनेक विद्यार्थ्यांना जरी बघितलं तरी काही विद्यार्थ्यांवर त्यांनी ज्या शिक्षकांसोबत काम केलं असतो त्याचा एक ठसा उमटलेला असतो. आणि मला सायरसमध्ये तो ठसा कायम दिसायचा की नीरज सरांच्या हाताखाली मी जे काम केलं त्याच्यातलं मी काय शिकलो. आणि मला खरं तर गेल्या 10 वर्षांपासून खूप क्युरिओसिटी होती की तुम्हाला मी कधीतरी प्रत्यक्ष भेटीन. आज ती पूर्ण झाली याचा मला मनस्वी आनंद आहे.
त्यांनी ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सोबत देखील बरंच काम केलेलं आहे. गडचिरोलीच्या लोकांसाठी फार महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला जिल्हा मागास असं लोक म्हणतात. आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याच्यातल्या लोह खनिजाचं काही लोकांच्या काही कंपन्यांच्या हाती एकत्रीकरण होऊन जिल्ह्याची लूट कशी करता येईल हे तर आपण आज बघतोच आहोत काय प्रकारे होत आहे. पण गडचिरोलीच्या विकासासाठी इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जो अनेक प्रकारे उपयोग करता आला असता, ज्याच्यामध्ये एक अतिशय चांगलं उदाहरण मोहाचं देखील आहे. त्याच्यामध्ये काय प्रकारचे अडथळे येतात, काय प्रकारचे अडथळे कदाचित आणले जातात आणि त्याच्यामुळे जिल्ह्याची गरिबी तशीच ठेवली जाते का, या बाबतीत देखील नीरज हातेकरांनी संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वर्गीय ठाकूरदासजी बंग ज्यांच्या आयुष्याचा कायमच हा एक ध्यास राहिला होता, ते स्वतः अर्थशास्त्री होते, पण त्यांनी कायमच आयुष्यामध्ये प्रयत्न हा केला की आपण समाजातल्या वंचित घटकासोबत काम कसं करू शकतो आणि त्याच्या प्रश्नांना पुढे कसं आणू शकतो, त्याला वाचा कशी फोडू शकतो. डॉक्टर नीरज हातेकर त्यांचं जे स्किल सेट आहे, त्यांचं जे आयुध आहे, त्याचा वापर करून एक्झॅक्टली हाच वारसा पुढे चालवत आहेत. त्यामुळे ते सर्वार्थाने आजच्यासाठी अतिशय योग्य वक्ते आहेत. आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे विकासाचे प्रतिमान आणि ग्रामीण समाजाचे प्रश्न. आणि हा गडचिरोलीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी आज अगदीच रिलेव्हंट वासून उभा असलेला प्रश्न आहे. कारण ज्याला विकास म्हणतात तो विकास आपल्या समोर वासून उभा आहे. आणि इथे या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी देखील तुम्हाला विकासाच्या अनेक बाबींना तोंड देत इथपर्यंत यावं लागलं असेल. आय एम क्वाईट शुअर अबाउट दॅट. आणि इथे होणारे अपघात, इथे उडणारी धूळ, इथे लाल होणारी शेतं. मी काही दिवसांपूर्वी एक लाल म्हशीचा पण फोटो बघितला. तर असं जे सगळं विकासाचं आपल्यावर आक्रमण होत आहे, तर ह्या विकासाचं प्रतिमान आणि ग्रामीण समाजाचे प्रश्न या विषयावर आज प्राध्यापक नीरज हातेकर आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. पुनश्च एकदा त्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद अमृत. सगळ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. ठाकूरदाजींची माझी पहिली आणि शेवटचीच भेट ही वर्धेला 2011 साली. मी आणि माझे वडील जे पण अर्थशास्त्राचेच प्राध्यापक होते, आम्ही वर्धेला आलो होतो काही कारणाने आणि तेव्हा ठाकूरदाजींची भेट झाली. पण ठाकूरदाजींच्या विषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांच्या कामाविषयी मी लहानपणापासून बाबांकडनं ऐकत होतो सातत्याने आणि वाचतही होतो, शिकतही होतो त्याच्यातनं. त्यामुळे ठाकूरदासजींच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे मला यायला मिळेल आणि तुमच्या सगळ्यांबरोबर वेळ घालवायला मिळेल याचा मला खूप आनंद झाला. आणि अभयदादांनी विचारल्यावर मी लगेच क्षणाचे विचार न करता हो म्हणालो. खरं तर आज औरंगाबादला एक कार्यक्रम होता, तो त्यांना मग पुढे ढकलायला लावला कारण मला इथे जायचं होतं. त्यामुळे आज मी इथे सगळ्यांबरोबर तुमच्याशी बोलताना मला खरंच मनापासून आनंद होतोय. आपण विकास इथे येताना काल मला सगळा विकास दिसला. मी गडचिरोली खूप वर्षापासून पाहतोय. गडचिरोलीमध्ये आदिवासी विकास विभाग, मी विद्यापीठात असताना आदिवासी विकास विभागाबरोबर काही कामं सुरू केली. नंतर त्या कामामध्ये मला एवढा रस आला की विद्यापीठाच्या नोकरीचा राजीनामा देऊन मी आदिवासी विकास विभागातली नोकरी करायला लागलो. पण मग नंतर मला लवकर लक्षात आलं की आदिवासी विकास विभाग केवळ शासनाचा कुठलाही विभाग, आदिवासी विकास विभाग हा आदिवासींसाठी काम न करता आदिवासी विकास विभागात काम करणाऱ्या लोकांसाठी काम करते हे लक्षात आल्यावर मी ती नोकरी सोडली आणि अजिम प्रेमजी विद्यापीठात गेलो. पण विविध कारणांनी माझा गडचिरोलीशी सातत्याने संबंध आला होता. त्यातला एक महत्वाचा आणि मला खूप आनंद देणारा भाग हा साधारण 2016-17 मध्ये आम्ही म्हणजे गडचिरोलीमध्ये वनहक्काचं काम खूप झालंय, सामुदायिक वनहक्काचं काम खूप झालंय. पण बहुतेक हे सामुदायिक वनहक्कांचं व्यवस्थापन अजूनही पूर्णपणे लोकांच्या हातात गेलेलं नाही. अजूनही ते संस्था आणि संघटनाच करतायत. पण ग्रामसभांनी स्वतः हे व्यवस्थापन कसं करायचं याच्यासाठी आम्ही मुंबई विद्यापीठात एक डिप्लोमा राबवला होता, डिप्लोमा इन कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट. आणि हा आपल्या मेंढालेखामध्ये याचं पहिली एडिशन झाली, साधारण 6 महिन्याची होती. माधव गाडगे, मोहनभाई, देवाजी तोफा, विजय इदलाबादकर, मिलिंद कोकील, आम्ही सगळ्यांनी बसून त्याचा सिलेबस बनवला. 6 महिने तो इथे मेंढालेखाला तो कार्यक्रम
राबवला. गाडगीळ सर वगैरे इथेच राहत होते, मी सुद्धा मेंढ्याला येऊन राहत होतो. आणि त्या कार्यक्रमाला डिप्लोमा मुंबई विद्यापीठाने दिला त्या विद्यार्थ्यांना. त्यांनी एक 6 महिन्याचा तो कार्यक्रम, तो असा होता पूर्ण 6 महिन्याचा निवासी कार्यक्रम होता. मेंढ्या 5 दिवस गावात राहायचं, मेंढ्यात राहायचं, 2 दिवस गावात जाऊन प्रॅक्टिकल्स करायचं, परत यायचं. मुंबई विद्यापीठाने सुरुवातीला थोडंसं टाकू केलं होतं की आपण डिप्लोमा देणार, मग त्याला काहीतरी शैक्षणिक एक प्रिकंडिशन घातली पाहिजे, म्हणजे किमान 12वी मुलं असली पाहिजेत वगैरे. पण माझं म्हणणं असं होतं की गडचिरोली मधली जर शाळांची आणि शिक्षणाची परिस्थिती बघितली तर शैक्षणिक काही अर्हता घालण्याचं कारणही नाही, ती अर्थपूर्णही नाही. आणि ते मी पटवू शकलं. मुंबई विद्यापीठाने शेवटी काहीही शैक्षणिक अर्हता नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन 6 महिन्याचा प्रोग्राम करून त्यांना विद्यापीठाचा डिप्लोमा द्यायची शेवटी तयारी दाखवली. आणि तो एक कार्यक्रम चांगला झाला. त्यातून शिकलेली 30 मुलं आहेत, ती आता ठिकठिकाणी सामूहिक वन हक्कांचं व्यवस्थापन ग्रामसभांना शिकवायचं काम करतायत. आणि त्याच्यामध्ये मला खूप शिकता पण आलं स्वतःला, गडचिरोली विषयी, आदिवासी भागांविषयी, जंगलांविषयी. त्यातनं थोडस मी एका वेगळ्या तऱ्हेने याकडे बघायला लागलो. मला असं म्हणजे हा मुद्दा मी असा मानणार आहे की विकास म्हणजे काय याची थोडीशी आपण व्याख्या पहिल्यांदा समजून घेऊया. विकास म्हणजे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हे. म्हणजे आमच्या गावामध्ये खरं तर ही खूप दुःखदायक गोष्टी आहे, पण त्याला एक विनोदाचं अंग येतं. आमच्या वाईत एक मुकणी नावाचा कातकरी आदिवासी होता. त्याला मध्ये मी सगळ्या पीव्हीटीची म्हणजे कातकरी माळिया कोल्हाम यांची एक राष्ट्रीय पॉलिसी असावी, राज्याची डेव्हलप पॉलिसी असावी आणि ती त्यांना विचारून करण्यात यावी, अशा एका कार्यक्रमामध्ये एक जवळजवळ 2 वर्ष 3 वर्ष मी काम केलं. म्हणजे ठिकठिकाणी गावात जाऊन त्यांच्या सभा घेऊन नक्की काय दुखतंय, काय करायला पाहिजे, अशा तऱ्हेने मग धोरणात्मक चौकट कशी असायला पाहिजे याच्यावर काम केलं. त्यात मुकणे नावाचा आमचा आदिवासी कातकरी होता. त्याच्याकडे रेशन कार्ड नव्हतं आणि त्याला रेशन कार्ड देण्यासाठी पत्ता त्याचा हवा. तो पहिल्यांदा एका पुलाखाली राहत असे, आमच्या तिकडे रस्त्यावर वाळलेला ओढा होता, पुलाखाली राहत असे. रस्ता मस्त होता, चांगला होता तो पूल, काय जेवढा दगडी पूल होता. पण तो आमच्या विकासाच्या कार्यक्रमात आमच्या तिथं तो पूल फोडला. मग मुकणे तिकडनं हल्ला. मग एका शेतात गेले ते कुटुंब राहायला. शेतात ते शेत ओसाड होतं आणि ते शेत त्या शेतकऱ्यांनी येणे करून ते प्लॉट पाडायला सुरुवात केलं. मुकणे तिकडनं पण हल्ले. मग त्या रस्त्याच्या कडेला जाऊन कुटुंब राहायला लागले. तो रस्ता रुंदीकरण गेला, तिकडने हल्ला. मी शोधत मुकणेला गेलो. आमच्या सोंदे डोंगरात एका ठिकाणी तो असा खुपीत राहत होता. म्हणलं, अहो मुकणे, तुम्ही एका वर्षात 3 ठिकाणी हल्लात, आम्ही तुम्हाला तुमचा पत्ता कसा घेणार, रेशन कार्ड तुम्हाला कसं करायचं आपण? थोडस मी काय करू, मी जिथे जातो तिथे विकासच होतो. मी जातो तिथे विकास होतो. विकास काय माझे पाठ सोडायला तयार नाही. विकास हा अशा तऱ्हेचा विकास खरंच विकास आहे का? म्हणजे अर्थशास्त्रामध्ये विकासाची व्याख्या काय याच्यावर बरीच चर्चा झाली आणि ती आजच्या आपल्या कामात उपयोगाची आहे, म्हणून मी त्या दृष्टीने बोलतो. 2 स्कूल आहेत त्याच्यामध्ये, पण सगळ्यात महत्वाचं स्कूल जे आहे अमर्त्य सेनचं स्कूल आहे. तिथे आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या समाजात जन्मते आणि मग त्या व्यक्तीच्या ज्या क्षमता असतात, त्या व्यक्तीच्या आचारनिशा असतात, त्यांचा पूर्ण विकास होण्यासाठी त्या व्यक्तीच्या त्या विकासावर अनेक तऱ्हेची बंधनं असतात. सामाजिक बंधन असतात, आर्थिक बंधन असतात, राजकीय बंधन असतात. या ही बंधनं हळूहळू कमी होत जाणे आणि त्या व्यक्तीला शिथिल होत जाणे, त्यातनं मार्ग निघत जाणे आणि त्या व्यक्तीला स्वतःची जी विकास आहे हा स्वतःच्या मनाप्रमाणे करता येणे, हा विकास असतो. ही विकासाची व्याख्या अर्थशास्त्रामध्ये आहे. म्हणजे एखादी मुलगी असेल, समजा तिला शाळेत जाते, तिच्या घरची परिस्थिती चांगली आहे पण तिला शाळा शिकायला परवानगी नाही, किंवा तिला पैलवान बनायचंय, तिला परवानगी नाही, तर तिच्यावरचा हा सामाजिक बंधन शिथिल होणे, की ते करू शकणे म्हणजे विकास. विकास हा व्यक्तींच्या इच्छा आकांक्षा त्यांना अनवरोधपणे करता येतील, ही विकासाची व्याख्या आमच्या अर्थशास्त्रात आहे. आता होतंय काय की मी जेव्हा चर्चा बघतो विदर्भाची आणि पश्चिम महाराष्ट्राची, तेव्हा एकूण असं मानलं जातं की विदर्भ मराठवाडा हे मागास प्रांत आणि पश्चिम महाराष्ट्र हा प्रगत आहे.
मग मागास भारतात त्यांना प्रगत केलं पाहिजे. मग प्रगत कसं करायचं, तर पश्चिम महाराष्ट्र आहे तसं करायचं. म्हणजे विदर्भाचं पश्चिम महाराष्ट्रीकरण करणे म्हणजे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात निरनिराळे उद्योग आणणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, ही विकासाची प्रक्रिया मानली जाते. पण यातनं खऱ्या अर्थाने विकास होतोच असं नाही. विशेषतः जे मार्जिनलाइज समाज असतात त्यांचा विकास होत नाही. आम्ही महाराष्ट्रामध्ये 3 आदिम समाज आहेत, माडिया, कातकरी आणि कोला. आम्ही मध्ये या तिघांचा एक सखोल सर्वे केला. म्हणजे प्रत्येका पीव्हीटीजी कडे, त्या कुटुंबाकडे, जवळजवळ प्रत्येका पीव्हीटीजी कुटुंबाकडे तुझ्याकडे रेशन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, जमीन आहे का, राहतो कसा, घर आहे का, पर्सनल बँक अकाउंट आहे का, सगळे डिटेल आम्ही सर्वे केला. आम्हाला असं लक्षात आलं की तिन्ही पीव्हीटीजी समाजामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती कोणाची असेल तर ती महाराष्ट्रातल्या कातकऱ्यांची आहे, जे विकसित भागात राहतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर पनवेल मधनं आलात तर पनवेलमध्ये एक सिमरन मोटर्स नावाचे एक मोठी शोरूम दिसते रस्त्याच्या कडेला. ही मारुती सुझुकी वगैरे गाड्यांची मोठी शोरूम आहे. त्या शोरूमच्या मागे गेलात तर तिथे एक ओहळाची वस्ती म्हणून एक कातकऱ्यांची वस्ती. ती ओहळाची वस्ती का, कारण तिथे ओहळ होता मोठा आणि एक कातकऱ्यांची घरं होती. ती कातकरी परंपरागत त्या ओळातले खेकडे मासे वगैरे मारत असत, उपजीविका करत असत, आजूबाजूच्या भात शेतीवर काम करत असत आणि उपजीविका कातकऱ्यांची होत असत. पनवेल शहर जसं निर्माण झालं तसं मोठ्या प्रमाणात शहरीकरण करायची गरज झाली आणि मग शहरांमध्ये निराळे भाग पाडले गेले पनवेलचे. आणि मग या ठिकाणी दुकानं असतील, या ठिकाणी रस्ता असेल, तर या कातकऱ्यांची ओळाची वस्ती डायरेक्टली रस्त्याला चिटकून येत होती आणि तिथे कमर्शियल डेव्हलपमेंट हवं होतं. मग सरकारने तिथे या शोरूम्स बांधल्या आणि कातकऱ्यांची जी घरं होती झोपडी त्यांना त्या शोरूमच्या मागे थोडी जागा दिली आणि त्यांना आवास योजनेतनं घरं बांधून दिली. आता याला झाली 40 वर्ष. ती घरं लागली पडायला. 40 वर्षानंतर कुठली घरं पडतात. त्यामुळे कातकरी ते पडक्या घरात राहणं अशक्य आहे. पावसाळ्यात गळतं, ते कधी पडेल सांगता येते. त्यामुळे सगळ्या कातकऱ्यांनी घरं सोडली आणि परत रस्त्याच्या कडेला आले. आता रस्त्याच्या कडेला ते आल्याबरोबर ते अनधिकृत झोपडपट्टी झाली. म्हणून दर वर्षी ती झोपडपट्टी पाडली जाते. हे कातकरी बेघर होतात, ते पुन्हा बांधतात कारण इतरत्र कुठे जाता येत नाही, पुन्हा पाडली जाते. ओहोळ पूर्ण बुजलेला आहे, त्यामुळे त्या ओहोळातनं जी उपजीविका होते ती होत नाही. पनवेलमध्ये आता पनवेल शहरामध्ये, पेण शहरामध्ये भातशेती राहिलेली नाहीये. ते सगळे उद्योग झालेले आहेत. त्या उद्योगांमध्ये नोकरी वगैरे मिळण्यासाठी जे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक भांडवल लागतं ते कातकरी समूहांकडे नाहीये. त्यामुळे हा पूर्ण समूह अत्यंत देशोधडीला लागलेला समूह आहे कातकऱ्यांचा आणि खूप वाईट परिस्थिती आहे कातकऱ्यांची. म्हणजे गेल्या साधारण 3 वर्षापूर्वी नाशिक जवळ एका छोट्या गावामध्ये एक छोटी मुलगी रस्त्यावर त्या कातकरी वस्तीतली घरासमोर आणून टाकलेली मिळाली. 9 वर्षाची मुलगी होती. ती गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला आमच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 3 दिवसांनी ती मुलगी गेली. तिला का जखमा झाल्या होत्या, तिला कोणी मारलं होतं, तर तिला खूप लहानपणी म्हणजे 6 वर्षाची असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेळ्या वळण्यासाठी तिला एक दलाल घेऊन गेला होता वेट भिकारी म्हणून. आणि घरच्याने किती पैसे होते, 5,000 रुपये दिले. आणि मग ही मुलगी थोडीशी काहीतरी चूक झाली असेल तिच्याकडनं, त्या मालकाने तिला इतकं विलंब मारलं आणि आता जगणार नाही म्हणून तिला घरासमोर नंतर आणून टाकलं. ती मुलगी गेली. मग आम्ही शोधायला सुरुवात केली की एकच मुलगी आहे का अशी, की इतर काही केसेस आहेत. तर आजूच्या गावात 30 मुलं आम्हाला अशी सापडली जी लहानपणी वेट बिगारीमध्ये लहानपणी दिली गेली होती. आणि किती पैसे, 5,000 रुपये, 8,000 रुपये असे एकदा दिले गेलेले होते. हे कुठे घडतंय, हे नाशिक मध्ये, म्हणजे जो महाराष्ट्राचा इंडस्ट्रियल बेल्ट आहे, जो महाराष्ट्राचा प्रगत भाग आहे, या ठिकाणी 30 मुलांमधनं मला वाटतं 20 का 22 मुलं परत रिकव्हर करता आली. पण अजून 7-8 मुलं सापडलेलीच नाही. तो जो दलाल होता त्याला तात्पुरती अटक झाली, थोडासा दबाव वाढल्यानंतर तो पण बेलवर सुटला आणि अजूनही हा प्रकार सुरू आहे. म्हणजे असं नाही की विकास झाला की आपोआप सगळ्यांना फायदा होतो, असं होत नाही. त्या विकासाचा फायदा घेण्यासाठी ज्या क्षमता लागतात, शिक्षण लागतं, एक सांस्कृतिक त्याला भांडवल लागतं, ते ज्या समूहांकडे नसतं त्या समूहांचा विकास या प्रक्रियेत होत नाही, हे कातकऱ्याचे दिसतं. आणि मला ही 100% खात्री आहे की महाराष्ट्रात कातकरी जे आहेत, जे महाराष्ट्राच्या विकसित भागात राहतात, पेण, पनवेल, नाशिक या भागामध्ये राहतात, त्यांची परिस्थिती आज
गडचिरोलीतल्या माडियांपेक्षा खूप वाईट. गडचिरोलीतल्या माडिया तुलनेने सुखी आहे. त्यांचा समाज आहे, एक सामाजिक जीवन आहे, सांस्कृतिक जीवन आहे, त्यात ते असे व्यवस्थित इंटिग्रेटेड आहेत. शेती आहे, उपासमारीचं प्रमाण महाराष्ट्र कातकऱ्यांचं होतं काय, कातकऱ्यांकडे जमीन 99% कातकऱ्यांकडे 1 इंचभर पण जमीन नाही. जिथे राहतात ती घरं पण त्यांच्या मालकीची नाही. आणि साधारण उत्पन्न महिन्याला, शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. साधारण उत्पन्न महिन्याला 7, 8, 9 हजार रुपयाचे, कारण छोटे मासे पकडणे, कुठे शेतमजूर वगैरे जाणे, ह्याच्यावरच सगळे उत्पन्न कातकऱ्यांचे आहे. तरी मग कातकऱ्यांना करायला काय लागतं की जगण्यासाठी घरातला असेल ते श्रम विकायला लागतात. म्हणजे घरातला असं पिळून जेवढं श्रमाचा शेवटचा ठिपका जो वापरून काहीतरी 4 पैसे. आणि म्हणून मग लहान मुलांना वेगवेगळ्या ह्या सगळ्या सर्व्हायव्हलच्या गरजा आहेत या समूहांच्या. आणि या समूहांच्या सर्व्हायव्हलच्या गरजा का निर्माण झाल्या आहेत, तर जो विकास, ज्या तऱ्हेचा विकास झाला त्या विकासाने इंटिग्रेटच करून घेतलं नाही. त्यामुळे विकासाचा प्रश्न जो आहे पश्चिम महाराष्ट्रात जे होत आहे तेच विदर्भात व्हावं का, मला वाटतं होऊ नये. आपल्याला वेगळ्या तऱ्हेने विचार करायला पाहिजे. म्हणून मी जी मांडणी आज करणार ती थोडीशी जास्त ब्रॉडर मांडणी आहे, थोडी जास्त सैद्धांतिक मांडणी आहे. एकूण संपूर्ण महाराष्ट्राकडे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं विदर्भाचा विचार करताना फक्त विदर्भाचा विचार सेपरेटली करून चालणार नाहीये. विदर्भ आणि महाराष्ट्र हे एक असं इंटिग्रेटेड स्ट्रक्चर आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होतं त्याचा परिणाम विदर्भावर होत असतो. त्यामुळे एकत्रितपणे आपल्याला असं बघितलं पाहिजे. आणि पश्चिम महाराष्ट्रातली जी औद्योगिकरणाची किंवा सोकॉल सोबतची जर कारणं बघितली ती नीट लक्षात घेतली तर आपल्याला तसं काम विदर्भात करता येणार नाही हे शास्त्रीय दृष्ट्या कळेल. म्हणून आपल्याला विदर्भाकडे वेगळ्या दृष्टीने जाणं आवश्यक आहे. आणि ही माझी ढोबळ आजच्या मांडणीचं सगळं वेगळ्या दृष्टीने कसं जाता येईल याचाही आपण थोडासा विचार करूया. अभयदांनी मला 1.5 तास दिलेला आहे, त्यामुळे मी व्यवस्थित तुमचा वेळ घेतो आणि ही मांडणी सविस्तर करतो. तर आता हे केल्यामुळे आमच्या विद्यापीठामध्ये, मुंबई अजिम प्रेमजी विद्यापीठामध्ये एक डेव्हलपमेंट डायलॉग्स विथ डेटा नावाचं एक केंद्र आम्ही तयार केलेलं आहे. आणि तिथे खूप अगदी बारकाईची आकडेवारी असते, जी अगदी ग्रॅन्युलर तालुका लेवलची, गाव पातळीवरची, पिनकोड पातळीवरची जी काय आकडेवारी मिळेल विकासासंबंधी ती सगळी आकडेवारी घेऊन आपल्याला काय त्याच्याविषयी विकासातलं सांगता येईल, काय स्टोरी सांगता येईल, काय गोष्ट सांगता येईल, हे आम्ही सगळे करत असतो. तर मी आणि माझे काही मित्र आहेत, आम्ही मिळून हे काम करतो. त्या कामाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र पण आहे. तर कसं असतं, आता हल्ली आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ आणि जीडीपी हा म्हणजे असा काहीतरी परवलीचा आणि होली शब्द झाला, एक पवित्र शब्द आहे. जीडीपी आणि जीडीपी ग्रोथ म्हणजे आपल्या देशाचं, जगाचं आर्थिक धोरणाचं एकमेव उद्दिष्ट काय, तर आर्थिक वाढ, जीडीपी वाढ वेगाने करून घेणे. हा सगळ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये म्हणजे अगदी नॉन नेगोशिएबल गोष्ट आहे की जीडीपी वाढ. म्हणजे मध्यंतरी मला खूप महाराष्ट्रातल्या खूपच प्रख्यात, भारतभरचे खूप प्रख्यात अर्थतज्ञ आहेत, त्यांनी मध्ये माझ्याकडे एक लेख पाठवला होता. म्हणलं जरा तुझं मत सांग याच्याविषयी, हे बरोबर आहे का नाही. तो लेख काय होता, त्या लेखात अशी मांडणी होती, तो IMF मधल्या एका कोणतरी भारतीय अर्थतज्ञाचाच होता. त्यात त्यांची मांडणी अशी होती की राज्य पातळीच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या निवडणुका होतात, म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होतात, त्या स्वतंत्रपणे वेगवेगळ्या न घेता एकाच वेळी घेतल्या तर आपला जीडीपी 2% वाढेल, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यांनी मला ते तपासायला दिलं होतं. मी सांगितलं सर यातलं संख्याशास्त्र व्यवस्थित आहे, पण हा मुद्दा मला पटत नाही, कारण लोकशाही प्रक्रियेचा उद्देश काही जीडीपी वाढवणे नाहीये. निवडणुकीचा उद्देश हा स्थानिक लोकांच्या आशा आकांक्षा असतील त्यांच्यातनं लोकशाही मार्गाने सरकार निर्माण करणे ही प्रायोरिटी आहे. ते म्हणले नाही तू राजकीय मला सांगू नकोस, तू फक्त सांग की यातलं संख्याशास्त्र व्यवस्थित आहे का. म्हणलं संख्याशास्त्र व्यवस्थित आहे. आणि मग तो जो लेख होता तो आपले माजी राष्ट्रपती होते, त्यांनी एक अहवाल दिला होता भारत सरकारला की या दोन्ही निवडणुका एकत्र कराव्यात. आणि त्याच्यामध्ये तर महत्वाचं काय वाटतं की लोकांच्या राजकीय आशा आकांक्षापेक्षाही आपल्याला जीडीपी आणि जीडीपी वाढ ही जर महत्वाची वाटत असेल तर थोडं त्याच्यावर विचार, म्हणजे हे मला मान्य आहे की जीडीपी ग्रोथ ही महत्वाची आहे. आणि जगभर आपल्याला असं दिसतं की आपण ज्या गोष्टींना महत्व देतो, उदाहरणार्थ सरासरी आयुर्मान,
लाईफ एक्सपेक्टन्सी ही जीडीपीशी संबंधित आहे. ज्या देशातली गरीब आहे, ज्यांचा दरडोई जीडीपी कमी आहे, तिथे लाईफ एक्सपेक्टन्सी कमी आहे, तिथे इन्फंट मोर्टॅलिटी जास्त आहे, तिथे मॅटर्नल मोर्टॅलिटी जास्त आहे. ज्या देशांचा जीडीपी वाढलेला आहे, जास्त आहे, तिथे लाईफ एक्सपेक्टन्सी पण जास्त आहे, मॅटर्नल मोर्टॅलिटी कमी आहे, इन्फंट मोर्टॅलिटी कमी आहे. ज्या गोष्टींना आपण महत्व देतो त्यांचा जीडीपीशी काहीतरी संबंध आहे, पण जीडीपी म्हणजे सगळं नाही. एक महत्वाचा भाग जीडीपी म्हणजे नक्की काय हो, आपल्याला सांगितलं जातं की आता भारत हा काहीतरी जगातला 4थ्या नंबरची 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झाली, आपण इंग्लंडला मागे टाकलं, हे माझे मागे खूप झालं होतं. म्हणजे आपल्या भारताचा आकार, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा आता इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा मोठा आहे आणि आपण आता $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे जाणार आहोत वगैरे, आणि हे खूप लोकांना महत्वाचं वाटतं. याला मर्यादा आहेत. म्हणजे हे खरं आहे की अर्थव्यवस्थेचा आकार म्हणून आपण इंग्लंडपेक्षा आणि जपानपेक्षा पण मोठे आहोत, पण याचा अर्थ असा नाही की सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकाचा जो जगण्याचा स्तर आहे, सर्वसामान्य जपानी नागरिकाचा जगण्याचा स्तर आहे, तो आपला आहे. जगण्याचा स्तर जेव्हा मोजायचा असतो तेव्हा आपण दरडोई उत्पन्न मोजतो. म्हणजे देशातल्या एकूण जीडीपीला आपण देशातल्या सगळ्या लोकसंख्येने भागलं तर प्रत्येका माणसामागे किती वस्तू आणि सेवा येतात हे महत्वाचं असतं. म्हणजे असं गृहीत धरा की 2 कुटुंब आहेत. एका कुटुंबामध्ये एक म्हातारी बँकेतनं रिटायर झाले, चांगल्या पदावर मॅनेजर वगैरे होते, तिथे राहतात. त्यांच्या घरात एक भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये 2 भाकऱ्या असतात. म्हातारी आपले दोघं आहेत, ते 2 भाकऱ्या संध्याकाळी खातात. त्यांच्या शेजारी कुटुंब राहते, कुटुंबात 8 जण राहतात, ते सगळे बिगारी काम करतात. रोज सकाळी जातात, कष्टाचं काम करतात, कुठे शेतावर काम करतात, कुठे रस्त्यावर खड्डे खोदतात, परत येतात. त्यांच्या भाकरीमध्ये 6 भाकरी, त्यांच्या टोपलीमध्ये 6 भाकरी आहेत. टोपली कोणाची मोठी? बिगारी कुटुंबाची. पण श्रीमंत कोण आहे? बँकेतलं कुटुंब ना, कारण तिथे 2 माणसांच्या मागे 2 भाकरी आहेत. इथे 8 माणसांच्या मागे 6 भाकरी आहेत. म्हणजे आपल्याला दरडोई उत्पन्न बघायला, आणि दरडोई उत्पन्नात आपण इंग्लंडच्या खूप मागे आहोत. म्हणजे मी मध्ये एक हिशेब काढला होता की इंग्लंड जर सध्याच्या रेटने इंग्लंडचा जीडीपी वाढतो तसाच राहिला, आपण ज्या तऱ्हेने आपला जीडीपी वाढतो तेवढाच राहिला, तर इंग्लंडचा दरडोई जीडीपी पर्यंत पोहोचायला आपल्याला किती वेळ लागेल? तर माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 107 वर्ष आहे. त्यामुळे आपण या स्वप्नात राहू नये. आपण आपल्याला रोजचं जे दिसतं रोजच्या जगण्यात, बरं जीडीपीचा दुसरा भाग काय असतो हाही आपण लक्षात घेतला पाहिजे, आणि हा गडचिरोलीमध्ये किंवा आपल्यासारख्या निसर्ग संपन्न भागांमध्ये खूप महत्वाचा आहे. जीडीपीची सुरुवात कशी झाली? दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषतः पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जी बंदी झाली आर्थिक, त्या आर्थिक मंदीमध्ये अमेरिकेत असा प्रश्न पडला की आता आर्थिक मंदी आलेली आहे, सगळ्या फॅक्टरी आपल्या बंद होत्या आणि काय कारखान्यातून उत्पादनच निघत नव्हतं, चप्पल बूट तयार होत नव्हते, कपड्याचे कारखाने ठप्प होते, गाड्यांचे कारखाने ठप्प होते, कुठल्याच वस्तूचं उत्पादन होत नव्हतं. तर आता आपलं उत्पादन वाढलं की नाही हे कसं शोधून काढायचं, म्हणून सायमन कुझनेटच्या माणसाची नेमणूक अमेरिकेत केली गेली आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च नावाच्या संस्थेकडनं सायमन कुझनेटने पहिल्यांदा जीडीपी नावाची गोष्ट मोजायला सुरुवात केली. ती काय होती? तर बाजारपेठांमध्ये ज्या वस्तू येतात, ज्या बाजारातनं विकल्या जातात, त्या वस्तू आणि सेवांचं प्रमाण म्हणजे जीडीपी, असं सायमन कुझनेटने काढलं होतं. म्हणजे किती गाड्या निघाल्या, किती आपल्याकडे किती शर्ट तयार झाले, किती गाड्या तयार झाल्या, किती बुटं तयार झाले, आणि काही सेवा ज्या बाजारातनं विकल्या जातात. तर जीडीपी ही अशी गोष्ट असते जी बाजारातनं विकली जाते, अशा ज्या बाजारातनं विकल्या जातात अशा गोष्टींचं मूल्य म्हणजे जीडीपी. सायमन कुझनेट म्हणत होते की ते मिलिटरीचा खर्च वगैरे तो जीडीपी मध्ये धरायचा नाही. सायमन कुझनेटचे भीष्म पितामह जीडीपी यांनी सुरुवात केली. त्यांना या डिफेन्सच्या वगैरे एक्सपेंडिचरला त्याच्यात घालायचं नव्हतं, कारण ते म्हणतात ते सैन्याचा खर्च बाजारातनं कुठे जातो, तो काय बाजारातनं विकत घेतला जात नाही, त्यामुळे तो घालायचा नाही. पण मग दुसऱ्या महायुद्धानंतर जे सगळं जगभर शीतयुद्ध झालं आणि जी कॉम्पिटिशन सुरू झाली, माझा जीडीपी तुझ्यापेक्षा जास्त का, तुझा जीडीपी माझ्यापेक्षा जास्त, त्याच्यामध्ये मग डिफेन्स एक्सपेंडिचर वगैरे सगळे घातले येते. पण मुळातल्या संकल्पनेची आता बाजारातल्या ज्या गोष्टी विकल्या जात नाहीत ना त्या जीडीपी मध्ये येतच नाही. त्यामुळे एखादा डोंगर मी खणला, त्या डोंगरावर जंगल आहे, ते जंगल मला अनेक सेवा देत आहे, अनेक पर्यावरणीय सेवा ते जंगल मला देत आहे.
म्हणजे ते जंगलामुळे माझ्याकडे पाऊस चांगला पडतोय, त्या जंगलामधनं 2 नद्या आहेत, त्याचं पाणी मुरतं, त्या नद्या मला खाली बऱ्याच गावांना पोषण करतात, त्याची शेतीवर सिंचन होतं. पण या सगळ्या ज्या सेवा आहेत या बाजारात विकल्या गेल्यामुळे नसल्यामुळे जीडीपीत मोजल्या जात नाहीत. त्यामुळे जर तो जंगल ज्या डोंगरावर आहे तो डोंगर फोडला आणि त्यातलं खनिज काढलं आणि ते खनिज बाजारात विकलं तर ते बाजारात न जातं, त्यामुळे ते जीडीपीत दिसतं. पण ते जंगल तोडल्यामुळे ज्या सेवा आता येणार नाहीयेत, ज्या मिळणार नाहीयेत आणि त्याने लोकांचं खऱ्या अर्थाने नुकसान होणार आहे, हे जीडीपी मध्ये मोजल्या जात नाही, कारण ते मार्केटमधनं जात नाही. आणि हा जीडीपीचा एक आजच्या विशेषतः जेव्हा नैसर्गिक संसाधनांवर लोकांची उपजीविका अवलंबून असते आणि ते सुखी आयुष्य जगत असतात, तर हा जो भाग आहे हा आपल्याला जीडीपी मध्ये मोजल्या जात नाही. त्यामुळे जीडीपीचा विचार करताना आपण या बाबतीत भयंकर थोडस, विशेषतः आपल्यासारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे नैसर्गिक संसाधन ही लोकांच्या उपजीविकेसाठी खूप महत्वाची आहेत, हे खूप कळीच आहे. दुसरा मुद्दा असा आहे, आणि जो आम्ही अर्थतज्ञ म्हणतो पण हे सरकारी अर्थतज्ञ मान्य करत नाहीत, आम्ही म्हणतो की बाबांनो, जीडीपी फक्त किती आहे दरडोई हे महत्वाचं नसतं. लोकांना फक्त आपण किती श्रीमंत आहोत ह्याची घेणं हे एवढा एकच मुद्दा नसतो. लोकांना चांगली आयुष्य हवी असतं, लोकांना फ्लरिश करायचं असतं आयुष्यात, फक्त श्रीमंत नसतं व्हायचं. आणि मग त्यांना आपल्याबरोबर चांगले मित्र लागतात, एक कम्युनिटीचं आयुष्य लागतं, त्या कम्युनिटीमध्ये सण असतात, कार्यक्रम असतात, आपले मित्र असतात, आपल्याला एक सामाजिक मूल्य असतं, एक व्यक्ती म्हणून सामाजिक मूल्य असतं, त्याला किंमत असते. लोकांना अशा तऱ्हेचंही चांगलं आयुष्य आवश्यक असतं आणि हे कधी कधी हे चांगल्या तऱ्हेचं आयुष्य आपण जीडीपीच्या जो पाठीमागे लागतो त्यातनं हे आयुष्य नष्ट होऊ शकतं. म्हणजे आज उदाहरणार्थ गडचिरोलीच्या पुढे, भामरागडच्या पुढे मी जेव्हा जातो, म्हणजे मी काही माडिया तरुणांना, आता तुम्हाला समाजातल्या इतर पीव्हीटीचींना भेटलं पाहिजे म्हणून काही माडिया समाजातल्या मुलांना मी कातकऱ्यांना घेऊन भेटायला गेलो. कातकऱ्यांना कोणातरी घरी जायला लागायचं, ते पोरं म्हणले, अहो सर आपण त्याच्या घरी का चाललो, आम्ही गावाला भेटायला आलो ना, घोटूल कुठे आहे यांचा? म्हणजे इथं घोटूल बिटूल काय बोललेलं नाही, त्याची सामाजिक रचना काही जोडलेली नाही. माडियांची एक सामाजिक रचना आहे. आज पेरमा आहेत, गायता आहेत, काही निर्णय होऊ शकतात, लोकांना त्या व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे. हे मूल्य या ज्या रचना नष्ट झाल्या तर असं होऊ शकेल कदाचित की आपल्याला एका ड्रायव्हरची नोकरी मिळू शकेल, पण एक समृद्ध सांस्कृतिक जीवन व्यक्ती म्हणून जे आपण जगतो त्या तऱ्हेचं जगणं कदाचित नष्ट होऊ शकेल. म्हणून जीडीपीचा पाठपुरावा फार करू नये असं मला वाटत होतं. मग मी विचार केला की आपण ढोबळमानाने या गोष्टीकडे बघण्यापेक्षा एक बारकाईने आकडेवारी बघून आपल्याला महाराष्ट्रात बाकीचे भाग कसे दिसतात, आपले भाग कसे दिसतात, मग आपल्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, कशा तऱ्हेचे मार्ग काढायला पाहिजेत याविषयी विचार करायला सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा आपण ज्याला आर्थिक वाढ म्हणतो किंवा आपण सध्या जी जीडीपी पर कॅपिटा म्हणतो, हा वाढणे हा अत्यंत मानवी इतिहासामधला अत्यंत रिसेंट फेनॉमेनॉन. म्हणजे एक अर्थतज्ञ होऊन गेले अँगस मॅडिसन म्हणून, त्यांनी जगभरातल्या जवळजवळ सगळ्या देशांचा दरडोई जीडीपी किती होता हा इसवी सन 1 पासून अभ्यास केला आणि खूप मेहनतीने, अगदी परफेक्ट नाही पण बऱ्यापैकी इंडिकेटिव्ह ही आकडेवारी त्यांनी तयार केली. आणि आपल्याला जे चित्र दिसतंय, म्हणजे इथे मी फक्त 1000 इसवी सन 1000 पासून आकडेवारी घेतली आहे आणि ती जी लाईन रेष दिसते ती वर जाताना तो दरडोई जीडीपी आहे. आणि आपल्याला असं दिसतं की हा मानवी इतिहासामध्ये हा अत्यंत रिसेंट गोष्ट आहे, गेल्या 50-100 वर्षातलीच गोष्ट आहे आणि भारत किंवा चीनमध्ये गेल्या 50 वर्षातली गोष्ट आहे. म्हणजे 17व्या शतकात महाराष्ट्रात जो माणूस राहत होता त्याचा जगण्याचा स्तर आणि 11व्या शतकात जगणाऱ्या माणसाचा स्तर आणि इसवी सन 1000 मध्ये जगणाऱ्या माणसाचा स्तर हा समान होता जगण्याचा. हा जगण्याचा स्तर ही जी पर कॅपिटा इन्कम आहे, उत्पन्न आहे, ही साधारण गेल्या 50 वर्षात भारतात किंवा चीनमध्ये वाढायला लागली. इंग्लंडमध्ये सगळ्यात आधी वाढायला लागली ही 1700, 1800, 19व्या शतकाच्या साधारण मध्यापासून. आपल्याला माहिती आहे औद्योगिक क्रांती झाली आणि मग पर कॅपिटा जीडीपी वाढायला लागला. हा इंग्लंडमध्ये पहिल्यांदा झाला, नंतर इतर देशांचा झाला, मग चीनचा झाला आणि सगळ्यात शेवटी भारताचा साधारण 1950च्या आसपास भारताचा जीडीपी वर जायचा.
हे का होतं? आता जीडीपी मग वाढायला का लागला आणि एवढं रिसेंटली वाढायला का लागला ह्याच्यावर बरीच चर्चा जगभर झाली अभ्यासात. सुरुवातीला लोकांना असं वाटायचं 1950-60च्या दशकामध्ये की जीडीपी वाढतो कशामुळे? गुंतवणूक वाढते. म्हणजे आपण रस्ते बांधले, कारखाने बांधले मोठे, आणि मोठी बंदरं बांधली, विमानतळं बांधली की जीडीपीचे वाढ होते, अशी सुरुवातीला समज होती. भारतात सुद्धा आपल्या सरकारची स्वातंत्र्यानंतर हाच धारणा होती की आपण मोठ्या प्रमाणात जर भांडवली गुंतवणूक केली आणि भांडवली गुंतवणूक केली तर आपल्या देशाचा विकास होईल आणि आर्थिक वाढ आपोआप होईल. आणि यातनं आपल्या काही चुकाही झाल्या. म्हणजे आपण जी भांडवली गुंतवणूक केली, शेवटी रस्ते बांधायला, मोठ्या मोठ्या फॅक्टरी बांधायला, रेल्वे लाईन्स बांधायला भांडवल लागतं, पैसा लागतो. हा आणायचं कुठनं? देशांतर्गतच तो आपण आणायचा प्रयत्न केला. आपण असं ठरवलं की बाहेरनं तो आणायचा नाही, परदेशातनं गुंतवणूक आपल्याशीच व्हायची नाही. आणायचं कुठनं? मग आपण असं ठरवलं की जर आपल्याला मोठ्या शहरांमध्ये मोठी गुंतवणूक करायची असेल, मोठे रस्ते बांधायचे असतील, रेल्वे स्टेशन बांधायचे असतील, पायाभूत सुविधा बांधायच्या असतील, तर ह्यातनं जो वर्कड आउटपुट येतं, जे बांधायला आपल्याला भांडवल लागतं, हे कुठनं आलं पाहिजे? शेतीतनं आपल्याकडे आलं पाहिजे. म्हणून आपल्यासारख्या देशांनी आपल्याकडे अनेक वर्ष, 30-40 वर्ष तरी मुद्दाम ग्रामीण भागातला जो उपभोग खर्च होतो तो दाबून ठेवला. का? कारण ग्रामीण भागातला उपभोग खर्च जर वाढला तर मग तिथनं बचत येणार नाही. तिथनं बचत आली नाही तर त्यातनं आपल्याला शहरीकरणात गुंतवायला भांडवल मिळणार नाही. ही आपल्या पुढे सोव्हिएत युनियनने पण हेच केलं, चीनने पण सुरुवातीला हेच केलं आणि आपण सुद्धा हे करायचा प्रयत्न केला. आपणही असंच केलं की साधारण आपण शेतीमध्ये, छोट्या उद्योगांमध्ये, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उपभोग वाढू नये, ग्रामीण भागातल्या लोकांचा खर्च वाढू नये, त्यांची उत्पन्न वाढू नयेत आणि मग ही उत्पन्न आपल्याला म्हणून आपल्याकडे साधारण 80-85-90 पर्यंत तरी आजपर्यंत आपण शेतीकडे दुर्लक्ष करणे आणि फक्त शहरी भागातल्या विकासामुळे पायाभूत सुविधा हे आपल्या आर्थिक धोरणामध्ये अनुस्यूत भाग आहे. आणि त्याचा महत्वाचा त्याच्या मागचे कारण काय आहे तर मोठ्या प्रमाणात रस्ते वगैरे बांधल्यामुळेच आपला विकास होतो, ही जी भावना होती, ही भावना आपल्या देशामध्ये, ही कल्पना आपल्याकडे पूर्वीपासून. पण ही भावना आता अर्थशास्त्राला संशोधन म्हणतं की असं होत नाही. अर्थशास्त्राला संशोधन म्हणतं की अरे नुसते रस्ते बांधून विकास होत नाही. म्हणजे आमचं वाई गाव आहे, या वाई गावाला हमरस्त्याला जोडणारा एक रस्ता झाला, मग दुसरा रस्ता झाला, मग तिसरा रस्ता झाला. पहिला रस्ता झाल्यावर थोडा धंदा वाढला गावातला, त्याच्यानंतर दुसरा रस्ता झाल्यानंतर वाढला पण थोडा वाढला, तिसरा रस्ता झाल्यावर त्याचा परिणाम काहीच झाला नाही गावातल्या. म्हणजे जशी आपण गुंतवणूक वाढवत जातो तसा प्रत्येक ऍडिशनल गुंतवणुकीवर जो परतावा येतो तो कमी कमी होत जातो. म्हणजे समजा मी एक चांबर असेल आणि माझ्याकडे आरी रापी वगैरे काही नाही, नुसतं लेबर आहे, मग मला भांडवली गुंतवणूक केली म्हणजे मला कोणतरी एक रापी आणून दिली, एक आरी आणून दिली आणि मग मी जास्त चपला शिवीन ना. समजा कोणतरी मला म्हणलं की अजून एक आरी, अजून एक रापी तुला आणून देतो आणि ती गुंडी दोरी आणून देतो, ही भांडवल गुंतवणूक. त्याने ती आणून दिलं काय होणार? म्हणजे ठीक आहे, चांगलं आहे बाबा, कधी कधी माझी रापी वागते वगैरे, मला एक दुसरी रापी उपयोगी पडेल. पण त्या दुसऱ्या रापीने आणि आरीने जेवढा परिणाम होतो, पहिल्या रापी आणि आरीने जेवढा परिणाम झाला तेवढा दुसऱ्या रापी आणि आरीने होणार नाही. तिसरी पण मला कोणी आणून दिली आरी आणि रापी, तर ठेव बाबा, बाजूला ठेव, तू देतोय ठीक आहे. आणि थोड्या दिवसाने असंच करता तर माझं घर सगळं आरी रापीने सगळं भरून राहील, मलाही बसायला जागा उरणार नाही आणि मी चपला करणं बंद करून टाकेल. तर अधिकाधिक भांडवली गुंतवणूक जशी आपण करत जातो तसा तसा प्रत्येका नवीन भांडवल गुंतवणुकीवर जो परतावा येतो तो कमी कमी होत जातो आणि त्यामुळे आर्थिक वाढ फक्त भांडवली गुंतवणूक रस्त्यावर रस्ते बांधून होत नाही. शिवाय नुसतेच रस्ते बांधून ट्रॅफिक सुद्धा कमी होत नाही. कारण आपण जेवढे चांगले रस्ते बांधतो, जेवढे रुंद स्वच्छ गुळगुळीत रस्ते बांधतो, तेवढेच आपण लोकांना या गाडी घेऊन याचं आमंत्रण देत असतो. त्यामुळे जेवढे चांगले रस्ते बांधतो तेवढ्या गाड्याही वाढतात. तुम्हाला सगळीकडे अनुभव असेल. त्यामुळे अर्थशास्त्रात म्हणतो की रस्ते बांधून ट्रॅफिक कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे रॉकेट टाकून आग विझवण्याचा प्रयत्न. तसं होत नाही, पण आपण ते करत राहतो. म्हणजे आपण असं म्हणतो की आता हा रस्ता बांधला की प्रश्न मिटेल, मग ह्याच्यावर हा रस्ता अजून परत बांधूया, मग आणखीन लोक येतात ना, कारण सोपं होतं ना आता. त्यामुळे त्याचे मार्ग सार्वजनिक वाहतूकमध्ये गुंतवणूक करणे वगैरे अशा तऱ्हेचे आहेत. पण त्यामुळे महत्वाचा मुद्दा म्हणजे भांडवली गुंतवणुकीने आर्थिक वाढ होते. मग कशाने होते?
तर 1985 साली एक रॉबर्ट ल्युकस म्हणून अर्थतज्ञ होते, मोठे होते, त्यांना नोबेल प्राइज मिळाला हे मांडण्यासाठी. ते म्हणाले की भांडवली गुंतवणूक करून, नुसतीच भांडवली गुंतवणूक करून आपल्याला आर्थिक वाढ होत नाही. आर्थिक वाढ उत्पादकतेत होते. म्हणजे जी भांडवली गुंतवणूक करतो किंवा जे तंत्रज्ञान आणतो त्या तंत्रज्ञानाने अर्थव्यवस्थेतल्या श्रमाची, भांडवलाची उत्पादकता वाढवली पाहिजे. नवीन ज्ञान, नवीन कल्पना या येणं अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक आहे. आणि नवीन ज्ञान येतं, नवीन कल्पना येतात, आणि जी काही आपल्याकडे जी आपण उत्पादनाचे जे घटक आहेत, श्रम आहे, भांडवल आहे, यांची उत्पादकता वाढवली तरच अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ होते, नाहीतर होत नाही. नुसते रस्ते बांधून होत नाही, तर ते काम, ती शेती अधिक उत्पादकता कशी करता येईल, तो कारखाना हा अधिक उत्पादक कसा करता येईल, याचा जर आपण विचार केला तर त्यातनं आपल्याला आर्थिक वाढ येते. पण त्यांना विचारलं पाहिजे, ठीक आहे उत्पादकता तर आहे, पण ती उत्पादकता येणार कुठून? म्हणजे उत्पादकता वाढावी अर्थव्यवस्थेत, तुम्ही म्हणता ठीक आहे, पण ती वाढवायची कशी? ते म्हणले ते काय मला माहित नाही, ते रॅन्डमली असं होतं वगैरे. त्याच्यानंतर बऱ्याच अर्थशास्त्रांनी अभ्यास केला आणि उत्पादकता येते कुठं याचा विचार केला की नक्की उत्पादकता कशात न वाढते. त्यातला एक महत्वाचा जो भाग आहे त्याच्याकडे अजूनही पुरेसं कोण लक्ष देत नाही, त्याला ऍग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणतात. म्हणजे काय की उत्पादन जेव्हा अत्यंत कमी विभागावर खूप उत्पादक संस्था दाटीवाटीने येतात, तेव्हा त्यांच्या परस्परांच्या अवलंबित्वातनं त्यांच्याकडे एक इकोसिस्टम तयार होते आणि ती इकोसिस्टम उत्पादकता वाढवते. म्हणजे जगातलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, पण जगातलं 50% पेक्षा जास्त आर्थिक आउटपुट हे जगाच्या 0.3% स्पेसमध्ये होतं. का होतं? कारण ह्या उद्योग संस्था ज्या असतात या अत्यंत दाटीवाटीने एका ठिकाणी एकवटल्या असतात आणि त्यातनं एक इकोसिस्टम तयार होतं. त्यातनं अनेक फायदे असतात. उदाहरणार्थ मी जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, धारावीमध्ये मी गेलो असो, तर धारावीमध्ये लेदर इंडस्ट्री आहे, चामड्याच्या वस्तू खूप तयार करतात. प्रचंड धारावीमध्ये 2-2.5 किलोमीटर मध्ये किती धंदे आहेत माहिती आहे का? 22,000 व्यवसाय. 22,000 अख्ख्या वर्धा जिल्ह्यात एवढे नाही. धारावीमध्ये 2-2.5 किलोमीटर मध्ये 22,000 व्यवसाय. ते कसले कसले आहेत? त्यातले 50% व्यवसाय हे मॅन्युफॅक्चरिंग आहे, काहीतरी तयार करून विकतात. मग लेदर, सुधारचा चामड्याचा मोठा उद्योग धारावीत आहे. तो काय करतो तर चामड्याच्या टॅनरीज पण धारावीत आहेत. चामडं कमवलं पण धारावीत जातं. ते कमवल्यानंतर पर्स बनवण्यासाठी, होल्डर बनवण्यासाठी, सुटकेस बनवण्यासाठी ते कटिंग करणारे पण धारावीत आहेत. ते कटिंग केल्यानंतर तिसरं युनिट ते शिवणारे पण धारावीत आहेत. ते शिवल्यानंतर ते विकणारे पण धारावीत आहेत. असा पूर्ण इंटिग्रेटेड सप्लाय चेन धारावीमध्ये. त्यामुळे काय म्हणतो, काय होतं काय की उत्पादन खूप स्वस्त पडतं धारावीत करणं. मला चामडं पण तिथेच मिळतं, मला शिवता पण तिथेच येतं, फार कुठं. दुसरा फायदा काय होतो की मी समजा कामगार आहे, मी लेदर कामगार आहे, चामड्यावर काम करतो, पिशव्या शिवतो, मी राहतो कुठे? उत्तर प्रदेशात राहतो. मला काम पाहिजे, मी येणार कुठे? धारावीत येणार, कारण मला माहिती आहे तिथे युनिट आहेत सगळं. मला काम कुठे मिळणार? धारावीत मिळणार, मला माहिती आहे. आणि मला समजा चामड्याचा उद्योग टाकायचा असेल आणि मला कामगार पाहिजे, तर मी उद्योग कुठे टाकणार? धारावीतच टाकणार ना, कारण हे सगळं तिथे आहे. त्यामुळे इथल्या उद्योगांना हे ज्याला आम्ही मॅचिंग म्हणतो, म्हणजे बायर सेलरचं मॅचिंग किंवा कन्झ्युमर आणि प्रोड्युसरचं मॅचिंग, म्हणजे जो उपभोक्ता असतो आणि उत्पादक असतो याचं मॅचिंग, हे मॅचिंग खूप पटकन तिकडे होतं. आणि त्यामुळे अनेक तऱ्हेचे फायदे तिथे होतात. त्याला आम्ही ऍग्लोमरेशन इकॉनॉमिक्स म्हणतो. आणि या ऍग्लोमरेशन इकॉनॉमिक्स मध्ये धारावी हे आज इतकं उत्पादक आहे. धारावी हे MIDC, माझ्या मते धारावी ही महाराष्ट्र, आपण जे MIDC काढतो तशी MIDC आहे. म्हणजे धारावीकडे जर MIDC म्हणून बघितलं तर धारावी खूप ताकदवान, महाराष्ट्रातल्या सर्वात टॉपच्या MIDC प्रमाणे धारावी आहे. हे का झालंय? कारण ऐतिहासिक दृष्ट्या हळूहळू निर्दिष्ट कारणांनी धारावी ऑर्गॅनिकली इमर्ज झालं. म्हणजे एखादं जंगल कसं अत्यंत बायोडायव्हर्सिटी असेल, सुंदर जंगल, हे ऑर्गॅनिकली तिथे तयार होतं ना, ते कोण लावत नाही तिथे जाऊन. परस्परांवर अवलंबून असतं झाडांचं, वन्य पशूंचं, हे सगळं अवलंबित्व एक सिस्टम तयार होतं आणि त्या सिस्टमची स्वतःची एक एनर्जी असते. अशी ऑर्गॅनिक धारावी तयार होते. त्याच्या उलट आपण विचार काय करतो की
विदर्भात धंदा नाहीये, त्यामुळे विदर्भात धंदे काढूया, उद्योग काढूया, मराठवाड्यात उद्योग नाहीत म्हणून उद्योग काढूया, असे उद्योग उचलून तिथे टाकता येत नाहीत. म्हणजे कॅथरीन द ग्रेट पासून सगळ्यांच्या डोक्यात कॅथरीन द ग्रेट ही रशियाची राणी होती, भयंकर ताकदवार होती ती, म्हणजे काय तिच्या इतकी शक्तिशाली आणि क्रूर. तर ती म्हणायची की मॉस्कोमध्ये खूप उद्योगधंदे आहेत आणि मॉस्कोमध्ये सगळं पोल्युशन आहे, विशेषतः आपण रशियाच्या इतर भागामध्ये उद्योग नाहीत, मॉस्को मधले उचलून नेऊन तिथे लावले पाहिजेत. कॅथरीन द ग्रेट ही सैनिकी शासक होती, तिच्या डोक्यामध्ये उद्योग आणि सैन्य म्हणजे सारखंच होतं. म्हणजे या जिल्ह्यात सैनिक कमी आहेत ना, तिकडे सैनिक पाठवा, पण उद्योग असे ट्रान्सप्लांट करतायत, कारण उद्योगांना एक लोकल इकोसिस्टम लागते. ही इकोसिस्टम त्या उद्योगांच्या भोवती विकसित झालेली असते. कुठले उद्योग आपल्याला उचलून ट्रान्सप्लांट करता येतात? जे लोकल इकोसिस्टमवर अवलंबून नसतात असेच उद्योग ट्रान्सप्लांट करता येतात, ज्यांचे मार्केट आंतरराष्ट्रीय आहेत, ज्यांना पुरवठा करणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय आहेत, असेच कुठे ट्रान्सप्लांट करता येतात ना, कारण स्थानिक लोक गरज नसेल. पण मग असे उद्योग ट्रान्सप्लांट करतो, त्यांच्या लोकल अर्थव्यवस्थेची काहीच घेणं देणं नसतं त्यांना, त्याचा काहीच फायदा होत नाही, कारण त्यांना गरजच नसते लोकल सिस्टमची. त्यामुळे असे जे आपण ट्रान्सप्लांट उद्योग करतो त्यांना स्थानिक रोजगार काही तयार होत, स्थानिक लहान मोठे धंदे सुद्धा त्यामुळे काही तयार होत नाहीत. फक्त पर्यावरणीय नुकसान मात्र स्थानिक लोकांचं होतं, कारण हे नदीमध्ये काहीतरी केमिकल सोडतात, जंगलं तोडतात, डोंगर पोखरतात वगैरे वगैरे. त्यामुळे ट्रान्सप्लांट करणे उद्योग हा काय मार्ग आहे? ट्रान्सप्लांट करणे उद्योग हा काही मार्ग नव्हे, ते उद्योग फक्त म्हणून महाराष्ट्रातली कुठलीच एमआयडीसी आणि ती किती धोकादायक, म्हणजे लोटे एमआयडीसी फॉर एक्झाम्पल आपण जे घेतो. आता इटली मधली एक कंपनी आहे, इटलीमधल्या त्या कंपनीचं नुकताच हे सुरू प्रकरण आहे, मी त्याच्या मुवमेंटचा एक भाग पण आहे. ही कंपनी काय करायची, त्या कंपनीतनं एक उत्सर्जन निघतं, ते फॉरेवर केमिकल्स मध्ये असतं. हे केमिकल्स तुमच्या शरीरात, ज्यांच्या शरीरात जातात ते कायमस्वरूपी राहतात. ते केमिकल्स म्हणजे ते मातीत गेल्यानंतर गवतात गेले, बकरीने गवत खाल्लं बकरीच्या शरीरात, बकरीची तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीरात कायमस्वरूपी राहतात. त्याचा मानवी सेफ लिमिट हे साधारण 8 मायक्रोग्रॅम, आणि इटलीमध्ये अभ्यास करताना लक्षात आलं की लहान मुलांच्या मध्ये हे प्रमाण 350 ते 400 मायक्रोग्रॅम. त्यामुळे इटलीतल्या मुलांच्या आयांनी मोठं आंदोलन उभारलं, ती कंपनी इटलीतनं बंद पाडली, त्या कंपनीच्या 11 अधिकाऱ्यांना शिक्षा झाली, तुरुंगात गेले ते. ती कंपनी आता लोटे एमआयडीसी मध्ये कोकणात लक्ष्मी केमिकल्स नावाने कार्यरत झालेली आहे. आणि त्या बायांनी ज्या इटली ज्यांनी केलं म्हणजे त्यांनी हे भारतात संपर्क साधला आणि त्या म्हणल्या, अरे तुमची आमची मुलं सारखीच आहेत, आपण भारतातही आंदोलन करूया. म्हणून आता वरुण सुखराज आणि इतर लोक हे आंदोलन या लक्ष्मी केमिकल्स बाबत करतायत. तर या ज्या ट्रान्सप्लांट केलेल्या कंपन्या असतात ना, त्या स्थानिक व्यवस्थेत आता तिची कंपनी इटलीमध्ये चालली काय, भारतात चालली काय, तिची काय लोकल इकोसिस्टमवर काहीच तिची गरज नाही ना, अवलंबूनच नाही. ती इटली ते असू शकते, अमेरिकेत असू शकते, कुठे असू शकते. ज्या देशामध्ये पर्यावरणीय नियम शिथिल आहेत तिथे आपण जाऊन आपला धंदा करू शकतो. अशा तऱ्हेचं जे आहे ते धोकादायक. आता आपण थोडस ही निर्धारित कारण आहेत की का मोठ्या प्रमाणात जिथे एक साधा तुम्ही विचार करतो, जिथे थोडस आपण हे बघूया, जिथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाले त्या ठिकाणचे उद्योग अधिक उत्पादक असतात, मग त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या छत्तीसगडमध्ये अबुजमानमध्ये झाडू बांबू, तर विनगोंडा वगैरे इथे आम्ही जरा बसून विचार केला की आपण झाडू बांबूचे झाडू बनवूया, केरसुडी बनवूया, तिथे उद्योग सुरू होईल आणि तो नागपूरला आपल्याला विकूया. काहीतरी व्यवसाय आपल्याला अबुजमाळच्या तिथे सुरुवातीला लाहिरीच्या पासून वर करता येईल. 3-4 वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न करत होतो, पण नीट अभ्यास केला आम्हाला काय लक्षात आलं की असाच झाडू बांबू नॉर्थ ईस्ट मध्ये पण, आणि नॉर्थ ईस्ट मधला तो बांबू त्याच्या केरसुणी बनवायचं कलकत्त्याला खूप मोठा सेटअप आणि इतके उद्योग आहेत, तर त्यांची उत्पादकता एवढी जास्त आहे की कलकत्त्यातला बांबू कलकत्त्यात केरसुणी बनवून नागपूरला विकणे जेवढं स्वस्त पडतं तितकं स्वस्त आम्हाला गडचिरोलीमध्ये आता सुरुवात करून नागपूरला विकणं परवडणार नाही. कारण आमचा सगळा सेटअप नवीन आहे ना, आमच्या ग्रामसभा आहेत, त्या ग्रामसभा शिकणार कधी, आमच्याकडे भांडवल येणार कधी, आम्ही ते फॅक्टरी टाकणार कधी, आणि आमची प्रोडक्टिव्हिटी कलकत्त्याच्या 100 वर्ष जुन्या उद्योगांपर्यंत पोहोचणार कधी. आणि
रस्ता तर सोपा आहे, म्हणजे कलकत्त्याहून आपण पटकीने आणून तर नागपूरला आणून विकू शकतो. त्यामुळे ही असे उद्योग या कॉम्पिटिशनमध्ये निघू शकत नाही. त्याला काही ऐतिहासिक कारणं पण आहेत, आणि ही ऐतिहासिक कारणं साधारण महाराष्ट्राची आणि तामिळनाडूची तुलना आपण करू. मी का करतो सांगतो, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढा रिजनल इम्बॅलन्स आहे आणि त्यामुळे असंतोष आहे ना, म्हणजे आता मराठवाड्यातली मुलं का नोकऱ्या शोधतात, का रिझर्वेशन मागतात, का मुंबईत जाऊन ऑक्युपाय करतात, कारण मराठवाड्यात शेतीशिवाय रोजगार नाही आहे, दुसरं काही नाहीये. आणि मराठा पोरांना असं लक्षात आलं की आपल्या शेतीमध्ये तर उत्पादकता नाही, आपली शेती खूप कमी झाली आहे आणि काय कामधंदा मिळत नाहीये, त्यामुळे ते रिझर्वेशनची मागणी करतात. तामिळनाडूमध्ये विचार केला की असं इतकं टेन्शन आपल्याला दिसत नाही. तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी जरा असं अर्थव्यवस्था आणि उद्योगधंदे रिजनली स्प्रेड आहे. महाराष्ट्रामध्ये जी अडचण आपल्याला जाणवते ती तामिळनाडूमध्ये जाणवत नाही. हे जरा इंटरेस्टिंग होतं, कारण साधारण तामिळनाडू आणि महाराष्ट्र एक समान आर्थिक लेवलचे राज्य आहे. महाराष्ट्राचं पर कॅपिटा जीडीपी 3 लाख रुपये आहे, तामिळनाडूचं 3.5 लाख रुपये आहे. तामिळनाडू पण औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे, महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. पण महाराष्ट्रात जी आंदोलनं होतात, महाराष्ट्रामध्ये आपण मागास भाग म्हणून म्हणतो, मराठवाडा, विदर्भ, हे तामिळनाडूमध्ये का नाहीये? तर मी थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी असं बघितलं की ज्या मोठ्या फॅक्टरीज आहेत किंवा मोठ्या कारखान्यांमध्ये झालेली गुंतवणूक आहे ते तामिळनाडूमध्ये पर स्क्वेअर किलोमीटर महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये आता कामगार बघितले, पण फॅक्टरीज किती आहेत? साधारण दर स्क्वेअर किलोमीटरला 0.24 म्हणजे 4 स्क्वेअर किलोमीटरला एक फॅक्टरी पडते तामिळनाडूमध्ये. आपल्याकडे दर स्क्वेअर किलोमीटरला 0.07 फॅक्टरीज आहेत, म्हणजे 70 किलोमीटरला आपल्याला 10 फॅक्टरी पडतात. त्या 10 पण नाही, 0.07 म्हणजे 7 किलोमीटरला आपल्याला साधारण आपल्याला 0.07 पडतात. नंतर माणसं किती आहेत? तर दर स्क्वेअर किलोमीटरला तामिळनाडूमध्ये 23 लोक कारखान्यांमध्ये एंगेज आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त 8.5 आहेत. तामिळनाडूमध्ये दर स्क्वेअर किलोमीटरला भांडवल किती आहे? 64,000 रुपये भांडवल आहे. महाराष्ट्रामध्ये हे फक्त 6,40,000 रुपये, महाराष्ट्रामध्ये फक्त 4,60,000 रुपये. म्हणजे तामिळनाडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेन्सिटी जास्त. हे चित्र जरी बघितलं म्हणजे आपल्याला हे दिसतं की महाराष्ट्रातल्या ज्या मीडियम स्मॉल मायक्रो एंटरप्राइजेस ज्या सध्या सगळे म्हणतात की म्हणजे 500 साधारण 500 कोटी रुपयाच्या खाली गुंतवणूक असलेले जे छोटे उद्योग आहेत हे महाराष्ट्रावर कुठे आहेत? तामिळनाडूमध्ये कुठे? महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं की मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि खाली कोल्हापूर आणि वर टोकाला नागपूर, याच्या मधला महाराष्ट्र जवळजवळ सगळा मोकळा आहे. हा मॅन्युफॅक्चरिंग वस्तू उत्पादनामध्ये. आणि आपण आपल्याला जे दिसतं की तो सगळा पट्टा आहे, कोइंबतूर पासून पुढे तिरुपूर, चेन्नई, खाली शिवकाशी, हे सगळे असे जास्त विस्तृत उद्योगधंदे तामिळनाडूमध्ये आहेत. आणि त्याच ठिकाणी म्हणजे उद्योग येतात कुठे, नवीन उद्योग येतात कुठे? महाराष्ट्रात बघितलं तर त्याच ठिकाणी नवीन उद्योग येतात. आता चंद्रपूरला आपल्याला थोडे येताना दिसत आहेत. हा डेटा कालपर्यंतच आहे महाराष्ट्रातल्या एमएसएमईचा, इथे येताना दिसत आहे. ह्याच्यामध्ये बघितलं, तामिळनाडूमध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात अक्रॉस तामिळनाडू नवीन उद्योग, नवीन मॅन्युफॅक्चरिंग उद्योग येतात. सर्व्हिस सेक्टर जर बघितलंय, सेवा क्षेत्र, ज्यात आपण आता मोठ्या प्रमाणात डावस मधून गुंतवणुकी केलेल्या आहेत, डेटा सेंटर वगैरे, ते आपल्याला कुठे दिसतात? महाराष्ट्रात पुन्हा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, थोडं नागपूर. पण जर तामिळनाडू बघितला तर तामिळनाडूमध्ये अक्रॉस तामिळनाडू सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीज आहे. आणि यामुळे हा जो मधला भाग महाराष्ट्राचा आहे ना, म्हणजे मराठवाड्याचा जो भाग आपल्याला दिसतो, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ, हा मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ जो आहे त्याच्यामधली जी पूर्ण वंचना आहे उद्योगांची, तशी तामिळनाडूमध्ये नाही. तामिळनाडूमध्ये सगळीकडे उद्योग स्प्रेड आहे. त्यामुळे तामिळनाडूमधलं जे राजकारण आहे ते पण जास्त इन्क्लुझिव्ह आहे. तामिळनाडूमध्ये आपल्यासारखी मराठ्यांची आंदोलनं होत नाहीत राखीव जागांसाठी. त्याची जी मोठ्या प्रमाणात मायग्रेशन तामिळनाडूमध्ये छोट्या गावातनं पार गडचिरोलीतनं विदर्भात मुंबईला करायला लागत नाही. स्थानिक लेवललाच लोक राहतात, स्थानिक लेवललाच त्यांचे मायग्रेशन होतात. हा, हे जाऊ दे. हे का झालं हे जरा इंटरेस्टिंग आहे. तामिळनाडूमधला विकास असा रिजनली डिस्ट्रीब्युटेड का आहे, जास्त असा युनिफॉर्म का आहे, आणि महाराष्ट्रातला का नाही? साधं उदाहरण घेऊया.
या दोन्ही राज्यांचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास कधी झाला, हा साधारण अमेरिकन सिव्हिल वॉर जेव्हा सुरू झाली आणि जेव्हा युद्ध पुकारलं गेलं अमेरिकेतल्या दोन नॉर्थ आणि सदर्न स्टेट्स मध्ये, आणि ती म्हणजे गुलामगिरी बेकायदेशीर करायची का, गुलामगिरी अबॉलिश करायची का, याच्यावरती युद्ध सुरू झालं, तर अमेरिकेतला जो कापूस जगभर जायचा तो कापूस येणं बंद झालं. त्यामुळे जगभर कापसाच्या किमती वाढल्या. तामिळनाडूमध्ये काय झालं, तामिळनाडूमध्ये तर कापूस वाढायला लागल्यावर कोइंबातूर वगैरे आपल्यासारखा दुष्काळी भाग, या दुष्काळी भागामध्ये शेतकरी समाज जो होता तो नाडर नावाचा एक शेतकरी, तिथे जो नायडू शेतकरी मिरासी होते, त्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या, त्यांना लक्षात आलं की कापसाला भाव चांगला येतो म्हणून त्यांनी पहिल्यांदा कापूस विकायला सुरुवात केली. कापसाला भाव वाकायला सुरुवात केल्यावर त्यांनी काय केलं, त्यांनी त्या आलेल्या पैशातून जिनिंग फॅक्टरी टाकली की आता या कापसाचं आपण पुढे काहीतरी करू. त्या कापसाच्या जिनिंग फॅक्टरी टाकल्यावर तिथल्या तिथे कापूस आणि त्याचं फायबर तयार होत असल्यामुळे तिथे लगेच मग स्पिनिंग पण सुरू झालं आणि त्याच्यानंतर तिरुपूरचा सगळा जो व्यवसाय आहे तो त्या भागामध्ये सुरू झाला. तसंच शिवकाशीमध्ये झालं. शिवकाशीमध्ये दलित समाज एक होता, जो नाडार जो समाज आहे हा दलित समाज, म्हणजे त्यांच्या स्त्रियांना शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, देवळात जायला परवानगी नव्हती, स्त्रियांना वरचं अंग झाकायला परवानगी नव्हती. हे नाडार समाजाचं पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनरींनी शिक्षण केलं. हे नाडार काय करायचे, यांच्याकडे चांगली शेती नव्हती, भात शेती नव्हती, त्यांच्याकडे होत्या अशा बंजर जमिनी. त्या बंजर जमिनीवर काय उगवायचं, ताडाची झाडं उगवायची. म्हणून हे नाडार व्यवसाय काय करायचे, ताडीचा व्यवसाय करायचे, ताडाच्या गुळाचा व्यवसाय करायचे. आणि नाडार मधलाच एक समाज आहे जो नाडारांपेक्षा पण खालचा समजला जातो, यांचं काम काय होतं, झाडावर चढून ताडी काढणे आणि ताडगोळे काढणे. जेव्हा कापसाचे भाव वाढले तेव्हा नाडार लोकांना लक्षात आलं की अरे हा जो झाडावर चढणारे लोक आहेत त्यांचा आपण कापूस वेचायला पण उपयोग करू शकतो. म्हणून ते कापूस वेचणारे कापसाचे व्यापारी झाले. कापसाचे व्यापारी झाले, त्यांनी पण जिनिंग स्पिनिंग सुरू केलं, त्यातनं उद्योग सुरू झाले. नंतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी काळ्या पेट्यांच्या आयातीवर बंदी केली, कारण आयातीवर बंदी होती त्यामुळे काळ्या पेट्यांचे भाव वाढले. मग एक दोन कापसाचा धंदा करणारे म्हणजे अरे आपण काळ्या पेट्याचा पण धंदा टाकू, काळ्या पेट्याचा चांगला धंदा दिसतो म्हणून ते उठून गेले कलकत्त्याला काळ्या पेट्यांचा धंदा शिकायला. काळ्या पेट्याचा धंदा तिथे शिकले, तिथे मशिनरी घेऊन आले. त्यांना लक्षात की मशिनरी इथे काय चालत नाही, आपल्याला हातानेच सगळं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी लहान मुलं बायकांना बोलवून त्या काळ्या पेट्याच्या कापणे, काळ्या पेट्या बनवणे याचा उद्योग सुरू केला. फक्त त्यातला स्फोटक भाग जो असतो म्हणजे काडीवर गुल लावणे आणि काळ्या पेटीच्या साईडला गुल लावणे हे पुरुष करत असतात. मग त्यांना लक्षात की आपण हा स्फोटकाचा धंदा करतोच आहे ना, मग इंडस्ट्रियल स्फोटकात पण जाऊया आपण. म्हणून ते इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह पण करायला लागले. मग त्यांना लक्षात की एक्सप्लोजिव्हचा धंदा आहे ना, फटाके पण बनवूया आपण. मग फटाके पण बनवायला लागले. म्हणजे शिवकाशी मधले जे सगळे फटाके अनिल वगैरे लिहिलेलं असतं बघा, बघितलं असेल तुम्ही फटाक्यात, ते काड्यापेटीवाले होते सुरुवातीला. मग त्यांना लक्षात आलं की अरे फटाके बनवायला आपण त्याच्यावर लेबल लावायला लागतात ना, चकचकीत भुईचक्र वगैरे असं. मग हे बाहेरनं प्रिंटिंग कसं करायचं एवढं प्रिंटिंगही सुरू झालं. कापसातनं टेक्सटाईल सुरू झालं, यातनं सगळं शिवकाशी वगैरे व्यवसाय सुरू झाला. महत्वाचं काय होतं की इथला जो व्यापार होता, तामिळनाडूमधला जो शेतीमालाचा जो व्यापार होता तो तामिळनाडूमधल्या शेतकऱ्यांच्या हातात. महाराष्ट्रात असं नव्हतं. महाराष्ट्रातला जो शेतीचा व्यापार होता तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हातात नव्हता, तो मुंबईच्या बनिया, गुजराती बनियांच्या, फारसी व्यापाऱ्यांच्या, ज्यू व्यापाऱ्यांच्या हातात होता. म्हणून जेव्हा कापसाचे भाव वाढले दुसऱ्या अमेरिकन सिव्हिल वॉरच्या काळामध्ये, तेव्हा इंटिरियर तामिळनाडूचा विकास झाला. महाराष्ट्रात बघायला गेलं तर मुंबईचा विकास झाला. राजाबाई टावर माझ्या विद्यापीठाचे प्रेमचंद रॉयचंद नावाच्या कापसाच्या व्यापाऱ्याने बांधलं. त्याला कापसाच्या व्यापारात खूप पैसे मिळाले म्हणून त्याने बांधलं. साऊथ मुंबईची सगळी आपल्याला चकचकीत दिसते, हॉर्निमन सर्कलच्या आसपासचा भाग, या सगळ्या भागाचा विकास हा अमेरिकन सिव्हिल वॉर मध्ये कापूस वाढल्यात झाला. कारण महाराष्ट्रातला कापसाचा व्यापार जो होता किंवा सगळ्या शेतमालाचा व्यापार जो होता हा महाराष्ट्रात बाहेरच्या लोकांच्या हातात होता, ज्या कम्युनिटीचं नेटवर्क इतके स्ट्रॉंग होते की महाराष्ट्रातला शेतकरी त्यात शिरून तो धंदा आपल्या हातात घेण्याची शक्यता खूप कमी होती.
पण काही टोल नाक्यावर यांचे मधुर संबंध तिथल्या टोल नाकेवाल्यांचे असतात. त्यांच्याशी जरा बोलतात, 2 मिनिटं गप्पा मारतात. कोणतरी त्या टोल नाक्याचा मालक असतो, त्याला एक पैसे, म्हणजे उदाहरणार्थ आमच्या शिवापूरच्या टोल नाक्यावर एक कोंडे देशमुख नावाच्या माणसाचं नाव सांगतात आणि नंबर सांगतात, त्याला महिन्याला पैसे देतात, त्यांचा टोल नाका निघतो. अशा तऱ्हेची एक पूर्ण पॅरलल व्यवस्था जी तयार होते, ही अत्यंत प्रिकेरियस व्यवस्था. ह्या जो रोजगार आहे ना, ह्याला निश्चिती काय नाही. किंवा आमच्या घरासमोर एक हॉटेल निघालं चहाचं, त्या हॉटेलचं नाव होतं अस्तित्वाची लढाई. आई साहेब अस्तित्वाची लढाई. मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणलं, अरे तुझ्या अस्तित्वाची लढाई नाव का दिलं? हो म्हणलं, मी साहेब मी ह्याच्यात कामाला होतो MIDC मध्ये शिरवळला, पण त्या 11 महिन्याचा ब्रेक देतात आणि मग 2-3 महिने काय काम मिळत नाही, ते मला पैशाचा प्रॉब्लेम होतो रोलिंगचा, म्हणून मी ती नोकरी सोडली, Amazon मध्ये गेली. Amazon मध्ये म्हणलं फार कमी पैसे मिळतात. मग मला आई म्हणाली की ते वाईमध्ये कॉलेज आहे ना, मोठं कॉलेज आहे, त्या शेजारी जर तू हॉटेल काढलंस तर तुझ्याकडे चहा वगैरे व्हायला मुलं येतील आणि मग तिथं वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना डबा द्यायची आपण काहीतरी सोय करू, त्यातनं आपला धंदा वाढेल. 3 महिने झाले, तो धंदा बंद पडला, ते हॉटेल बंद पडलं. आता ते पुन्हा नवीन हॉटेल निघाले, दुसऱ्याने काढल्याचं नाव आहे आरंभ. ही सगळी मुलं अस्तित्वासाठी जगतात. ही जी कामं आहेत, हा तऱ्हेचा रोजगार आहे, हा अत्यंत असुरक्षित, अनिश्चित असा रोजगार. गाय स्टँडिंग नावाचे एक लेबर स्कॉलर आहे, त्यांनी याला प्रिकेरॅटी हे नाव दिलंय. वर काय म्हणतात ते प्रिकेरॅटी, कारण त्याची कामच प्रिकेरियस आहे. आजचं काम आहे, उद्या असेल की याची गॅरंटी नसते. या कामामध्ये सुरक्षा काय नाही. आमचा सनी भोसले जो रोज गाडी चालवतो, मुंबईला जातो, परत येतो, त्याच्या गाडीला अपघात झाला, त्याला कोणीच इन्शुरन्स देणार नाही, का तो करतोय तेच बेकायदेशीर. त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी काही नाही. पाठ खूप दुखली, रोज 500-700 किलोमीटर गाडी चालवायची आपल्या रस्त्यावर, तर कधीतरी पाठ दुखली, घरी बसला, त्या दिवशी जो रोजगार गेला, मालकाला 1000 रुपये द्यायचे, त्यामुळे तो करता येत. तर अशा परिस्थितीत खेडेगावातला, छोट्या गावातला, सगळ्या अपार्टमेंट रिजन मधली जी तरुणाई आहे, ही अशा परिस्थितीत आहे. म्हातारी गावांमध्ये राहतात, पण त्यांना पुरेशा पायाभूत सुविधा, हॉस्पिटल नाही. आपलं लक्ष छोट्या गावांमध्ये अंगणवाड्यांवर अजून, पण अंगणवाड्यात मुलं नाहीत. लहान गावांमध्ये आता अंगणवाड्यांबरोबर अबंडंट रिजन मध्ये म्हाताऱ्यांचं काय करायचं, त्यासाठी पण काहीतरी पब्लिक हेल्थची सिस्टीम आपल्याला आवश्यक आहे, कारण आपण त्यांची काहीच सोय आपल्याकडे नाही. म्हणून ते एक इंटरव्हेन्शन खूप गरजेचं आहे. तर छोट्या गावांमध्ये लोक त्यांचे अनेक प्रॉब्लेम येतात, सामाजिक प्रॉब्लेम खूप होतात. उदाहरणार्थ, ही जी सगळी मुलं आहेत आमच्या गावात, त्यांची कोण लग्न करत नाहीत. लग्न न होणे हा खूप मोठा प्रश्न, आणि हा फक्त मुलांच्या दृष्टीने प्रश्न आहे, मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न नाहीये. कारण मुलांचं लग्न होत नाही ते ठीक आहे, पण त्या मुली सगळ्या, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज सगळं म्हटलं, सगळ्या मुली इंजिनियर झाल्या. त्यांना खेडेगावातल्या मुलांची, ज्यांना आर्थिक डायनेमिझम काय नाही, आर्थिक उत्पादन काय नाही, नोकरीची शाश्वती नाही, उद्या काय खायचा प्रश्न, त्यांची मुलींना नाही लग्न करायचं. त्यामुळे छोट्या गावांमध्ये लग्नच होत नाही, आणि लग्न होत नसल्यामुळे परत मुलांची जन्मदर कमी झालेला आहे. मी एक एक्सरसाइज म्हणून सगळ्या गावातल्या मुलांना विचारतो, माझ्या मित्रांना, तू किती लग्नाला गेलास 5 वर्षात? तो सांगतो 1, 2, 3. बारशांना किती गेलास? पुढलं आठवत नाही 5. कारण मुलं होत नाही छोट्या गावांमध्ये, कारण इतकी परिस्थिती वाईट आहे. आणि यातनं अजून प्रॉब्लेम होतो, म्हणजे छोट्या शेतकऱ्याचं कुटुंब असतं. समजा एक मराठा शेतकरी घेतलं, 4 एकर शेती आहे, त्याची 5 एकर शेती आहे. त्याच्या कुटुंबाच्या अंतर्गत एक श्रमविभाजनी असते, आणि ती खूप लिंगाधारित असते. म्हणजे बायकांनी काय काम करायचं, श्रमासाठी त्या बायकांची आवश्यकता असते. जेव्हा लग्न होत नाहीत ना, तेव्हा एक घरातली सगळी डिव्हिजन ऑफ लेबर कोलॅप्स होते. म्हणजे कोलॅप्स झाली की त्या सगळ्या कुटुंबाची आर्थिक व्हायबिलिटी कोलॅप्स होते. आणि हा प्रश्न माझ्या मुलांना खूप आहे. म्हणून आता काय करायला लागले मुलं, जिथनं सापडतील तिथनं मुली लग्न करून आणतात. झारखंड मधनं मुली महाराष्ट्र, सांगलीत येऊन लग्न करून राहतात. 3 केस माझ्याकडे आलेले आहेत, कार्यकर्त्यांकडे आलेले आहेत. 96 कोळी मराठ्यांनी लग्न मिळत नाही म्हणून अल्पवयीन कातकरी मुलींची लग्न केली. 14 वर्षाची मुलगी, 15 वर्षाची मुलगी. 96 कोळी कुटुंबातल्या, मराठा कुटुंबातलं वातावरण वेगळं असतं, आदिवासी कातकरी कुटुंबातलं वातावरण खूप वेगळं असतं. या मुली ऍडजस्ट नाही होत. मग ऍडजस्ट झालं नाही की त्यांच्यावर हिंसाचार होतो, मारहाण होते, डोमेस्टिक व्हायलन्स होतो. मग या सगळ्या केसेस यायला लागतात. त्यामुळे अबंडंट रिजनचा भाग हा नुसता आर्थिक धोरणाचा नाही, त्याने आमच्या अबंडंट रिजनवर खूप जास्त गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत आहे. आणि सगळ्यात जास्त मोठा परिणाम मला काय दिसतो, आज माझ्या गावामध्ये लाखो मुलाची आहे, लाखो, की जी
संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर 40 दिवस त्यांचे हालहाल केले. ही मुलं 40 दिवस अनवाणी फिरतात, एक वेळचं जेवतात, त्यांना ते बलिदान मास म्हणतात. हे कोण आहेत? हे सगळे शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान या भिडे गुरुजींच्या संघटनेचे लोक आहेत. हे काय करतात माहितीये? वर्षातनं त्यांची आता दुर्गा दौड निघते. दुर्गा दौड म्हणजे लाखोच्या संख्येने, 2 वर्षापूर्वी लाखोच्या संख्येने मुलं काय करतात, एक किल्ला चढतात, आमचा रायरेश्वर चढतात, तिकडनं खाली जोर खोऱ्यात उतरतात. जोर खोऱ्यामध्ये सगळे माती खातात. का खातात? कारण छत्रपतींचा पदस्पर्श झालेली माती आपण खाल्ली पाहिजे. आणि तिकडनं परत महाबळेश्वर चढतात. गेल्या वर्षी 2 मुलं गेली त्याच्यात, एक जण पडून गेला, एक जण थंडीने गेला. लाखो मुलं असतात, काहीही स्थानिक व्यवस्थांमध्ये खर्च करत नाही, काही नाही, जातात. आणि मग शेवटी त्यांना मुख्यमंत्री, कलेक्टर, SP, स्थानिक MLA वगैरे सगळे त्यांना रिसीव्ह करतात आणि भाषण करतात. हे का होतंय? आणि मग ह्या मुलांचं जे असतं त्यांच्या प्रार्थना असतात, श्लोक असतात. शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे श्लोक वेबसाईटवर उपलब्ध आहेत. दर 2 श्लोकांमागे तिसरी लाईन, सगळे म्लेच्छ मारून टाकू, सगळे अहिंदू नष्ट करू, असं सगळं असतं. एक विष त्यांच्या डोक्यात घातलेलं. हे का होतंय माहितीये का? कारण ही जी मुलं आहेत, या मुलांना रोजगार नाही, त्यांना सामाजिक स्थान काहीच उरलेलं नाही, त्यांना कोणीही विचारत नाही. आणि कोणीही विचारत नसणं ही गोष्ट तरुण मुलांसाठी खूप लागणारी असते. कारण प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचा सिग्निफिकन्स हवा असतो, कोणी काही असो. एक क्वेस्ट फॉर सिग्निफिकन्स, मी कोणतरी आहे, माझं महत्व काहीतरी आहे, हे देणारी यंत्रणा लोकांनी हे खूप शोधत असतात. आणि या मुलांची रेग्युलर जीवन इतकं वाईट असतं की त्यातनं त्यांना ते मिळत नाही. मग त्यांना हे देणारं कोणतरी लागतं. त्यांना काय लागतं? एक नॅरेटिव्ह लागतं की तू हे करतोयस ना, हे पुण्याचं काम आहे. हे पुण्याचं काम काय? अरे संभाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म राखण्यासाठी स्वतःचे हालहाल करून घेतले, आपण नाही महिनाभर करू शकत. हे पुण्याचं काम होतं मुलांच्या दृष्टीत. त्याला एक मॉरल व्हॅल्यू होती. आणि मॉरल व्हॅल्यू काय ते काढताना नॅरेटिव्ह दिलं जातं संभाजी महाराजांचं, हिंदुत्वाचं. आणि मग ते नॅरेटिव्ह देणारे खूप लोक असतात ना, म्हणजे नॅरेटिव्ह मिळतं, एक नेटवर्क मिळतं, कारण लाखो लोक असतात त्याच्यात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते महत्व द्यायला लागतात. एक समूह मिळतो, एक कम्युनिटी मिळते. आणि मग ही सगळी कम्युनिटी जी आहे ही कन्स्ट्रक्टिव्ह काम काहीही करत नाही. हे काम हे द्वेष पसरण्याचं, विष पसरवण्याचं, अशा तऱ्हेचे काम होतं. आमच्या गावामध्ये 200 गणपती मंडळ, 200 ते काय करतात, डॉल्बी घेऊन येतात गेले काही वर्ष. आणि आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे, गोटवडेकर हॉस्पिटल चौकात आहे. त्या हॉस्पिटलचा ICU म्हणजे आधी त्यात कुत्री झोपलेली असतात, इतका तो बेकार ICU आहे. म्हणजे काहीच तिथे नाही. म्हणजे तिथे मध्ये एक डॉक्टर होते, ते एक पोळ म्हणून डॉक्टर होते, ते एक प्रसिद्ध डॉक्टर होते, अॅनेस्थेसिस्ट होते ते म्हणे. आणि मग ते लोकांना फार प्रेम त्यांचं, लोकांची त्यांचं वगैरे. अचानक एक दिवस त्यांना पोलिसांनी अटक केली. अहो, त्यांनी 7 नर्सेसचा खून करून पुढून त्याच्यावर नारळाची झाडं लावली होती. त्या माणसाकडे काय सर्टिफिकेट वगैरे काहीच नव्हते. ती केस चालू आहे, संतोष पोळ म्हणून. अशी आमच्याकडे ऑलरेडी मेडिकल कंडिशन. तर ते जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या समोर चौक आहे, ते 4 डॉल्बी लागतात. आणि त्या 4 डॉल्बी इतक्या जोरात वाजतात की त्या ICU मध्ये सलाईनच्या बाटल्याच्या हलताना बघितल्या, इतक्या जोरात त्या काचा थरथरतात, हे हलतात. प्रेग्नंट बाई मला कसं म्हणाल्या की गेल्या वर्षी प्रेग्नंट म्हणल्या, डॉल्बी जेव्हा मिरवणूक जात होती तेव्हा मी घरात बाथरूम मध्ये स्वतःला बंद करून घेतलं होतं, इतका मला त्रास होता. आम्ही पोलिसांकडे गेलो, म्हटलं सर हे बरोबर नाही, कायदा पण आहे, डॉल्बी इतकं वाजणं लोकांना त्रास होतोय, हार्ट पेशंट्स असतात, काय काय गावांनी बंदी घातली, आपण पण करूया. पोलिसांना पटलं. 200 ग्राम सगळ्या गणपती मंडळांची मीटिंग लावली. डॉल्बी बंद करणार म्हणल्यावर खूप अग्रेसिव्ह झाले सगळे. आमच्या धर्मावर तुम्ही, कसं धर्माचा डॉल्बीचा काहीही संबंध नाही, आमच्या धर्मावर तुम्ही घाला घालतात वगैरे. पोलीस फर्म राहिले. पहिले 3 दिवस जी आली ती डॉल्बी जप्त केली. 4थ्या दिवशी आमच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना फोन केला की डॉल्बी मुलांना वाजवले. आमचे पालकमंत्री हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात आहेत, खूप पॉवरफुल मंत्री आहेत. त्यांना 200, 100, 150, 200 तरुणांच्या ती काय एवढी निकड भासत असेल. जेव्हा मी विचार केला की त्या त्यांना त्याची गरज नाही 200 मतांची, पण त्या मुलांना व्हॅलिडेशन देणे की माझ्यासाठी आमदार मंत्री फोन करतात पोलिसांना आणि ही व्यवस्था माझ्यासाठी, आमच्यासाठी वाकवू शकतो आम्ही, ही त्या मुलांची त्यांच्या इतर जीवनातल्या हतबलतेतनं तयार झालेली गरज आहे.
आणि ही गरज ऍड्रेस होत नाहीये, हाच मार्ग. म्हणून ही सिस्टम अशा तऱ्हेने वागते. म्हणून आपल्याला जे सगळीकडे जातीयता, धार्मिकता दिसते, मला वाटतं त्याच्या मागे अशा तऱ्हेची ही अबंडंट रिजन्सची जी अर्थव्यवस्था आहे, किंवा छोट्या गावांमध्ये तरी त्याचा एक खूप मोठा रोल आहे. आणि म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह काम मुलांना काय देता येईल गावांमध्ये, याचा आम्ही सातत्याने विचार करत असतो की त्याला त्याचाच सिग्निफिकन्स, त्याचंच स्वतःचं मूल्य जर अधिक चांगलं आहे, पर्यावरणाच्या चळवळीतनं मिळालं, अंधश्रद्धेच्या चळवळीतनं मिळालं, मुलांना शिकवण्याच्या चळवळीतनं मिळालं. आम्ही एक मोफत वाचनालय सुरू केलेलं आहे वाईला, त्यात 5,000 पुस्तकं आहेत, तशी प्रोग्रेसिव्ह सगळ्या तऱ्हेची आहेत, पण प्रोग्रेसिव्ह थोडं विचार करायला लावणारी पुस्तकं जास्त आहेत. त्याचं म्हणावं तेव्हा कुणी कॉलेजच्या कडेला असं रस्त्याच्या बाजूला ती कपाट आहेत, चहा मिळतो तिथे, वडापाव मिळतो, कुणी येऊन बसावं, कॉलेजचीच मुलं तिथे येऊन बसतात डबा खायला वगैरे. त्यातनं कोणीतरी मला लक्षात घे ती पण इतिहासाचीच पुस्तकं जास्त वाचतात, कारण भविष्य जेव्हा नसतं तेव्हा इतिहासाकडेच बघणं आपल्याला जास्त आकर्षक वाटतं. कारण भविष्य नसलं की इतिहास आवडतो. इतिहासाचं काय असतं, तो परत येणार नसतो ना. भविष्य हे समोर असतं, आणि ते समोर भविष्य असल्यामुळे मग त्याच्याशी डील जर करता येत नसेल रिअलिस्टिकली, तर मग आपल्याला भूतकाळच छान वाटतं. आणि म्हणून भूतकाळात रमणे. आमच्याकडे तरुण मुलं भाषण आहे, हिस्ट्री टॉक्स. मग छत्रपतींची सागरी मोहीम याच्यावर कोणतरी असंच गावातलाच कोणतरी येऊन त्यांना काहीतरी सांगतो, पण त्यात इतिहासापेक्षा मायथॉलॉजी जास्त असते आणि भावनिक चार्जिंग खूप जास्त असतं. ही सगळ्या व्यवस्थेची गरज आहे. भिडे गुरुजींसारखे लोक, ही व्यवस्थेची गरज आहे, इथल्या राजकारणाची गरज आहे. कारण गावांमध्ये होत काहीच नाही. छोटी आमची जी गाव आहे, या गावांमध्ये उत्पादक सोर्सेस काहीच उरलेले नाही. जे काय उरलेलं आहे ते प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे आता नगरपालिका आमची मुलांना काय करू शकते, प्रकल्प आणू शकते. आणि प्रकल्प आणायचं म्हणजे काय, ते कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प असतात, रस्ता बांध, नदीचं सौंदर्यीकरण कर, काही कारण नसतात. मग ही कामं निघतात, कारण स्थानिक व्यवस्था चालवायची कशी ना. आता निवडणूक जर लढायची असेल, आमच्या गावात आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आमच्या छोट्या गावात माझ्यासमोर जे हॉटेल आहे जिथे माझी लायब्ररी चालते, त्या हॉटेलमधल्या एका खोलीमधनं नगरपालिकेच्या एका नगराध्यक्ष उमेदवाराने 2 कोटी रुपये वाटले. छोट्या वाई गाव आहेत जिथे वडापाव 10 रुपयाचा 11 रुपयाला गेला तर कोणी विकत घेत नाही. आमच्या सनी भोसलेची जी गाडी जाते 500 रुपये, तो कित्येक वर्ष 500 रुपयाच्या वर 1 रुपया लावू शकत नाही. त्याला रस्त्यावर लोक घासाघीस करतात, 300 रुपयात सोड, 200 रुपयात सोड. अशा छोट्या गावामध्ये 2 कोटी रुपये त्या एका हॉटेलमध्ये एका उमेदवाराने वाटले. त्या हॉटेलच्या मालकाने मला सांगितलं, तो मित्र आहे, तो म्हणला मला परिस्थितीमुळे जे आवडत नाही ते करायला लागेल. हे जे पैसे फिरतात, पाचगणी नगरपालिकेमध्ये तर परिस्थिती अजून वाईट आहे. तिथे मतदार कमी आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा रेट 25,000 रुपये एका मताचा. आता हे केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. बरं, हे जिंकल्यावर स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च केले, मग स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च केले असतील तर ते रिकव्हर करायला लागतात. मग रिकव्हर कसे केले जातात, तर विकासाच्या नावाखाली प्रोजेक्ट काढले जातात. विकासाच्या नावाखाली प्रकल्प, म्हणजे रस्ते. आमच्या घरासमोरचा रस्ता अत्यंत सुंदर होता, तो पूर्णपणे अनावश्यकरित्या खोदलेला आहे. खोदण्याचे पैसे आले म्हणून तो खोदलेला आहे, तो परत बांधण्याचे पैसे अजून आलेले नाहीत. आणि ते कामगार म्हणते, कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आम्ही पैसे आल्याशिवाय पुढचं काम करणार नाही, कारण त्यांना माहिती आहे सगळी सिस्टम काय आहे. त्यामुळे तो रस्ता आता कित्येक दिवस तसाच आहे. पण ही जी आपण ग्रामीण रचना आपली करून ठेवली आहे आणि त्यातलं जे राजकारण केलेलं आहे, हे सगळं राजकारण आणि राजकारणाचे खूप भयावह परिणाम आपल्या ग्रामीण भागांमध्ये होतात. तर याच्यासाठी करायचं काय, याच्यासाठी आपल्याला एक वेगळा विचार करायला लागेल. मी छोटासा एक स्लाइटली हे करून सांगतो की हे छोट्या गावांचं वय आहे. आता सरकार काय म्हणतं, छोट्या गावांचा विकास कसा करायचा, गडचिरोलीचा विकास कसा होणार, आणि आमच्या पसरणीचा विकास कसा होणार. तर आपण गेलाय तिथे एक रस्ता वाहतूक, म्हणजे वाहतूक सोयीस्कर होईल आणि विकास होईल. म्हणजे पंतप्रधानांचं वाक्य घेतो मी, ते म्हणतात की वेन अ नेटवर्क ऑफ गुड रोड्स इज क्रिएटेड, द इकॉनॉमी ऑफ द रिजन पिक्स अप पेस. म्हणजे रस्ते बांधले की तिथला विकास होतो. पण पॉल क्रुगमन नावाचा एक नोबेल प्राइज मिळालेला अर्थतज्ञ, तो म्हणतो की होतं ते याच्या एक्झॅक्टली उलट होतं. उलट काय होतं की समजा आता आपण परभणी मधलं एक गाव घेऊ, त्या परभणी मधल्या गावाला काय कनेक्टिव्हिटी नाहीये, मग तिथे लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या आसपास तयार होतात परभणी. पण हा परभणी जेव्हा मुंबईला जोडली जाते,
आणि मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात ऍग्लोमरेशन असतं आणि प्रोडक्टिव्हिटी असते. तर मुंबईतल्या वस्तू मुंबईत निर्माण करून परभणीला विकणं आता रस्ता असल्यामुळे अधिक सोपं पडतं आणि त्यामुळे परभणीतले ते धंदे बंद पडतात. जसं आमच्या झाडू बांबूचं झालं इथे, पॉल क्रुगमन तसं म्हणण्यासाठी त्याला नोबेल प्राइज मिळालं. आम्ही महाराष्ट्रासाठी करून बघितलं हे टेक्नॉलॉजी आणि बघितलं की रस्ते जेव्हा बांधले जातात, जेव्हा एखाद्या ठिकाणचा वाहतूक खर्च कमी होतो तेव्हा कुठल्या भागांना फायदा होतो? त्यांचे डार्क असे पांढऱ्या ह्याच्यात काढलेले आहेत ना, ते भाग आहेत ज्यांना तिथला ट्रान्सपोर्ट खर्च कमी झाल्यामुळे फायदा होतो. आणि पिवळ्यामध्ये जे आहेत, हिरव्यामध्ये जे आहेत, त्यांचं ऍक्च्युली नुकसान होतं. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाला, फायदा कुणाला होतोय? पुण्याच्या मुंबईच्या आसपास होतोय, पुण्याच्या आसपास होतोय, नागपूरच्या एका छोट्या 8-10 पिनकोडला होतोय, पण बाकी सगळा महाराष्ट्र तो हिरवा आणि पिवळाच आहे. म्हणजे बाकी सगळ्या भागातला वाहतूक खर्च जेव्हा कमी होतो तेव्हा तिथलं मॅन्युफॅक्चरिंग वस्तू होतं ना, मॅन्युफॅक्चरिंग रोजगार देतं, त्यामुळे तिथली मॅन्युफॅक्चरिंग डेन्सिटी कमी होते. त्यामुळे रस्ते बांधणे हा मार्ग विकासाचा नाही. रस्ते बांधले की प्रांतिक विषमता वाढेल. महाराष्ट्र या सगळ्या सिस्टमचा फायदा होईल, कारण मुंबईतलं ऍग्लोमरेशन खूप वाढेल आणि महाराष्ट्राचं उत्पादन वाढेल. पण महाराष्ट्राच्या अंतर्गत प्रांतिक विषमतेचा जो प्रश्न आहे, अबंडंट रिजनचा जो प्रश्न आहे, तो महाराष्ट्रातला उलट अधिक गंभीर होईल असं ही आकडेवारी. आणि खूप सॉफिस्टिकेटेड इकॉनॉमेट्रिक्स त्याच्या मागे, अगदी कटिंग एज इकॉनॉमेट्रिक्स आहे हे मी सांगू शकतो. त्यातनं हे आपल्याला स्पष्ट दिसतं. मग काय करायला पाहिजे? आमचं म्हणणं आहे की 3 गोष्टी, वेगळ्या गोष्टीकडे बघायला. एक तर महाराष्ट्रामधच्या बाहेरचे जे प्रांतिक भाग आहेत, जे अबंडंट रिजन आहेत, या अबंडंट रिजन मध्ये पहिल्यांदा होतं काय की इथे गरीब भाग असतात, तिथले पुढाऱ्यांना पण काय आवाज नसतो फारसा, कारण ते गरीब भागातले पुढारी असतात. गरीब भागातले पुढारी असतात आणि त्या गरीब भागातले पुढाऱ्यांचं पण विचारत नाही. बरं, या भागामध्ये होतं काय की आता आमच्या वाईमध्ये सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती एवढी वाईट आहे की मला जर काय झालं तर मी पुण्याला मध्ये ऍडमिट होतो, वाईला कधीच ऍडमिट होतो. आमच्या गावातला एकही माणूस ज्याची काहीतरी पत आहे, जो काहीतरी इन्फ्लुअन्स करू शकतो धोरणांना, आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाही, इंग्लिश मिडियम शाळेत पाठवतो. त्यामुळे ही जी एलिट फ्लाईट आहे सगळ्या सिस्टम मधनं, सार्वजनिक व्यवस्थेमधनं, जी सार्वजनिक व्यवस्था ज्या काहीतरी प्रभाव पाडू शकतात धोरणांवर, ते लोक ते वापरतच नाहीयेत. आणि त्यामुळे या सगळ्या ग्रामीण भागातल्या सार्वजनिक व्यवस्थेला वाली काही नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, ठीक आहे तुम्ही आमच्या छोट्या गावांसाठी काही करू शकत नसलात ना, 2 गोष्टी करा. माझ्या गावातला एखाद्या रिक्षेवाल्याचा मुलगा असेल, रिक्षावाला म्हणजे की ठीक आहे माझं काय जायचं तर आलं, मी रिक्षावाला आहे, पण माझं मुल जर गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलं तर त्याला असं उत्तम शिक्षण मिळेल की तो आयुष्यात मग कुठे जाऊन काही करू शकेल. ही एक अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा अशी आहे की बाबा माझी रिक्षा पलटी झाली, मला काहीतरी झालं, किंवा माझी आई जर आजारी पडली, तिला काही गंभीर आजार झाला, तर तिला व्यवस्थित स्वस्त ट्रीटमेंट करून देणारी व्यवस्था माझ्या घराजवळ आहे आणि ज्याचा मला फार खिशातनं फटका बसू नये. तिसरी गोष्ट, माझ्या गावात रस्त्यावर दिवे हवेत, गावातला रस्ता नीट हवा, सांडपाण्याची व्यवस्था नीट हवी, घरात नळ हवा, या बेसिक गोष्टी व्हाव्या. आम्ही एक अभ्यास केला, भारत सरकारचं एक मिशन, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे आणि पंचायती राज, ते दर 3-4 वर्षाने भारतातल्या प्रत्येक खेडेगावात पायाभूत सुविधा काय त्याची आकडेवारी गोळा करते. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीत महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट आहे का, पासनं रस्त्यावर दिवे आहेत का, अगदी तिथपासनं काय कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे का, बर्थ सर्टिफिकेट मिळतं का, डेथ सर्टिफिकेट मिळतं का, गावात सांडपाण्याची सोय आहे का, बँक किती दूर आहे, शाळा किती दूर आहे, अंगणवाडी पर्याप्त आहे का वगैरे, असं सगळं आकडेवारी 6,40,000 गावांना तयार होते. फिजिकल अवेलेबिलिटी, त्याचं युटिलायझेशन क्वालिटीचा प्रश्नच नाही, ती वाईटच असते, पण किमान फिजिकल अवेलेबिलिटीचं काय, हे जर मी बघितलं, महाराष्ट्राचं चित्र बघितलं, तर हे एकूण या सगळा इन्फ्रास्ट्रक्चर एकत्र घेऊन त्याचा एक इंडेक्स बनवला, म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर आपल्याला तो लाल भाग जो सगळा दिसतो आहे तो अत्यंत कमी अवेलेबिलिटीचा आहे. म्हणजे ते सगळे क्लस्टर आहेत, कमी अवेलेबिलिटी असते. आणि आपल्याला दिसतं की आपण पूर्व विदर्भामध्ये, पश्चिम पूर्व, आपण इथे आलो, हे एज्युकेशनल ठीक आहे, हे हेल्थ डेप्रिव्हेशन आहे. म्हणजे पीएचसी किती लांब आहे, सीएचसी किती लांब आहे, अंगणवाडी आहे की नाही पर्याप्त, या बेसिक, अगदी बेसिक क्वालिटी विषयी बोलतच नाही मी, किमान अवेलेबिलिटी आहे की नाही. तर याची परिस्थिती आपल्याला इथे वाईट दिसते, इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती आपल्याला वाईट दिसते. म्हणजे काय,
पहिल्यांदा एकतर या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होणं आवश्यक आहे आणि ते करायची मानसिकता पाहिजे. म्हणजे आम्ही ही सगळी आकडेवारी घेतली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पातळी जेव्हा बघितलं तेव्हा महाराष्ट्राचा नंबर देशातला 27वा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. बिहार युपी मध्ये पण आपल्या पुढे जातो. आणि आम्ही त्याचा डॅशबोर्ड बनवला. तो डॅशबोर्ड काय बनवला? ओके, भारतातलं सर्वात मागास राज्य कुठलं? अरुणाचल. त्याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात मागास जिल्हा कुठला? हा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात मागास तालुका कुठला? हा. त्याच्यामध्ये सगळ्यात मागास गाव कुठलं? हे. आणि तिथे एक्झॅक्टली काय अडचण आहे असं सगळं त्या डॅशबोर्डवर येतं. आमची संकल्पना अशी होती की हे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगला वापरतील. कारण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगला कसं होतं की त्या पालकमंत्री असतात, अध्यक्ष डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचे, आणि ते पैसे नॉर्मली जिथे मतदार आहे, जिथे त्यांचे राजकीय हित आहे तिथे पैसे जातात. छोट्या गावांचं काय होत नाही. त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की ही आकडेवारी जर कलेक्टरकडे असेल कुठल्याही जिल्ह्याची, बाबा माझ्यातला सर्वात प्रॉब्लेमॅटिक तालुका हा आहे, त्या तालुक्यात हे गाव आहे, या गावात सगळ्यात खरंच अडचण आहे आणि इथे कामं आपली झाली पाहिजेत. मग आमचं म्हणणं होतं की तुम्हाला जे काय राजकारण करायचं करा, पण हे ठेवा आणि यातनं काहीतरी थोडी तो ऑब्जेक्टिव्हिटी येईल ना तुम्हाला. पहिल्यांदा मी हे लिहिलं आणि माझे काही IAS ऑफिसर मित्रांना पाठवलं. ते म्हटलं नाही, तू हे लिहिलंयस, महाराष्ट्र 27वा येतो, पण हे कुठल्या तरी जर्नलमध्ये छापून आल्याशिवाय मान्य करणार. ठीक आहे, मी एका जर्नलला पाठवलं, त्यांनी ते स्वीकारलं EPWB. मग ते IAS ऑफिसर मला म्हणले, हा आता तू म्हणतोयस काहीतरी तथ्य आहे, तू असं कर, तू प्लॅनिंग सेक्रेटरीला भेट आणि रुरल डेव्हलपमेंट सेक्रेटरीला भेट, त्यांना दाखव. मी गेलो. प्लॅनिंग सेक्रेटरी, रुरल डेव्हलपमेंट सेक्रेटरी दोघं बसले. मी प्रेझेंटेशन दाखवत सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना जाम इंटरेस्ट होतो, आकडेवारी आणि ते चित्र वगैरे, ते एकदम एक्साइट होतं. पण महाराष्ट्र 27ला थांबलो. हो, हे छापून आलाय का कुठे? म्हणलं नाही, येणार आहे. नाही, थांबवा. म्हणलं का रे बाबा, थांबू का? नाही म्हणजे लोक आम्हाला विचारतील ना आता निवडणूक आहे असं काय म्हणून. अहो म्हणलं, जेव्हा मी छापून आलं नव्हतं, तुम्हाला दाखवलं तुम्ही म्हणलं छापून आल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही, असं छापून यायचं. नंतर मग ते म्हणले आम्ही जरा थोडा विचार करतो याच्यावर. नंतर मला 1500 सांगितलं की नाही, तो डेटा बरोबर नाही, म्हणून आम्ही डेटा बरोबर भरत नाही. तसं काही नाही, अंगणवाडीच्या बायका हा डेटा भरतात गावोगावी. मी अरुणाचलमध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, उत्तर लोकांना, सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात लोकांना समोर बसवून आकडेवारी दाखवून क्रॉस चेक पण केलेलं आहे. आणि त्यातनं जी आकडेवारी अशी घेतली आम्ही की जी खोटी भरता येत नाही. म्हणजे गावात नेटवर्क आहे का नाही, हो का नाही, असंच आहे ना, अशाच तऱ्हेची आम्ही घेतली आहे. जी नाही ती क्रॉस चेक करता येईल. म्हणजे अशी माणसं मी शोधून काढली की जे ग्रामपंचायतीवर RTI वगैरे टाकून केस करतात, त्यांनाही दाखवून विचारलं की बाबा हे बरोबर आहे की नाही. तर ते महाराष्ट्र सरकारला ऍक्च्युअली ही इच्छाशक्ती IAS ऑफिसर्सच्या लेवलला नाही. मग अशी मी जे म्हणालो की आदिवासी विकास विभाग आदिवासी विकासाच्या कर्मचाऱ्यांसाठी काम करतो, आदिवासी लोकांसाठी करत नाही. तसंच बहुतेक सगळ्या विभागांचं आता असं झालंय की सेक्रेटरी वगैरे जे आहेत. आणि तिथे मी अजून एक मोठी गंमत बघितली की सेक्रेटरी असतात आणि त्यांच्याकडे सगळी यंत्रणा असतात. म्हणजे डेप्युटी सेक्रेटरी असतात, डेस्क ऑफिसर असतात, आणि एक कन्सल्टंट नावाची प्रजा महाराष्ट्र सरकारने आता खूप पोचलेली आहे. ते कन्सल्टंट म्हणजे एकदम मजेशीर प्रकार असतो तो. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा आदिवासी विकासावर काम करत होतो तेव्हा आमच्याकडे अनेक मुलं ही जवळजवळ 3-4 वर्ष पेसावर वगैरे काम करत होती. त्याला कामं दिली होती पेसाची आणि त्याला चांगली समज होती. नंतर ती आमची संस्था मी सोडल्यावर एका कन्सल्टंट कंपनीकडे गेली, तुम्ही चालवायचं. त्या मुलांना मला सांगितलं, सर त्यांनी आमची मीटिंग लावली, तुम्ही काय काय करणार म्हणून. मग मला म्हणले प्रेझेंटेशन करायला सांग. मग तो मुलगा म्हणतो, तू कशावर काम करतो? मी पेसावर. पेसाचा फुल फॉर्म काय? मग पेसाचा फुल फॉर्म त्यांनी लिहून घेतला आणि मग हे लोक इव्हॅल्युएशन करतात आणि मग सजेशन्स पण करतात. त्यामुळे आपली जी यंत्रणा आहे ही आपल्या लोकांसाठी चालत नाही. मला वाटतं आदिवासी तिथे ही सगळी फौज असते ना, मला अजून एक अनुभव आला की जर आपण एखाद्या सेक्रेटरीला किंवा त्यांच्या साहेबाला काही प्रेझेंटेशन करत असू तर ते सगळे जी फौज आहे ती तुमचं म्हणणं ऐकत नसते किंवा तुमचं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे बघत नसते. ते साहेब ते बरोबर आहे का चूक आहे म्हणतात का ह्याचा अंदाज घेत असते. आणि साहेब जर हे बरोबर आहे म्हणलं की सगळे बरोबर आहे म्हणतात. साहेब जर चूक आहे म्हणलं की सगळे चूक आहे म्हणतात. म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये जी चेक्स अँड बॅलन्सेस पाहिजे, वेगळी मतं यायला पाहिजे, चर्चा यायला पाहिजे. स्पीकिंग ट्रुथ टू पॉवर एक गोष्ट असते ना ब्युरोक्रेसीमध्ये. जर साहेबाचं चुकत असेल तर साहेबाला कोणतरी पोलाइटली सांगू शकतं ना की सर असं नाहीये, असं करूया. ही यंत्रणा आज महाराष्ट्र शासनात नाहीये. आणि ते जे कन्सल्टंट असतात त्यांचा सगळा रोजगार साहेबाच्या खुशीवर अवलंबून असल्यामुळे ते तर साहेबाला कधीच तुम्ही चुकताय सांगत नाही.
त्यामुळे सरकारी यंत्रणा याचा विचार करू शकत नाही. एक मोठं गव्हर्नन्स फेल्युअर आपल्याकडे आहे आणि याचा विचार पुरेसा विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये केला जात नाहीये. पण गव्हर्नन्स फेल्युअर हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे गव्हर्नन्स फेल्युअर म्हणजे आउटसोर्सिंग कसं करता येईल वगैरे असं बघतात, पण टॉप ब्युरोक्रेसीचं काय करायचं. म्हणजे आज भारतात ही चर्चा आहे, भारताविषयी असं म्हटलं जातं की इंडिया इज अ फ्लेलिंग स्टेट. फ्लेलिंग स्टेट म्हणजे काय, तर वरच्या पातळीवर त्यांच्याकडे खूप क्षमता असते, पण खाली जसं जात जातो ना तशी त्याची क्षमता पूर्ण विरत जाते. म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरी हा खूप हुशार आणि पॉवरफुल एम्पॉवर्ड माणूस असतो. महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीकडे गेलं तर तुम्हाला वाटतं किती बुद्धिमान माणूस आहे, किती केपेबल माणूस आहे, किती निर्णय घेतो. पण जसं आपण या यंत्रणेत खाली येत जातो, जिल्हा परिषदांकडे येत जातो, नगरपालिकांकडे येत जातो, ग्रामपंचायतीकडे येत जातो, तर असं वाटतं की आपली रोजच्या रोजची जी कामं आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट ऍज युज्युअल जो भाग असतो, मला रोज जी गव्हर्नमेंट भेटते ते चालतच नाही. रस्त्यावरचे खड्डे बुजवणे, जातीचं सर्टिफिकेट देणे, उत्पन्नाचं सर्टिफिकेट देणे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित चालवणे, जिल्हा परिषदेची इस्पितळं व्यवस्था, जंगलातनं निर्माण होणारी विविध उत्पाद आहेत, या सगळ्यांचा एकत्रितपणे नीट वापर करून आपण गडचिरोलीतल्या लोकांची उत्पन्न कशी स्थिर करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. उदाहरण देतो, आता गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या मध्य भारतामध्ये सगळीकडे जंगल आहेत, वन्य प्राण्यांचे हॅबिटॅट आहेत आणि ते सगळे फ्रॅगमेंटेड हॅबिटॅट्स आहेत, त्याच्यामध्ये लोक राहतात. आता इथे जर अॅग्रो फॉरेस्ट्री आपण नीट करू शकलो लोकांसाठी, लोकांच्या मदतीने, उदाहरणार्थ आदित्य बिर्ला ग्रुप आहे जो बांबूच्या फॅब्रिकच्या एक प्लांट टाकायला तयार आहे, खूप मोठा, जवळजवळ 4,000 कोटीचं त्यांचं काहीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणतायत. पण त्यांचा प्रश्न असा की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात योग्य तऱ्हेचा बांबू सप्लाय होतो. निरनिराळ्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या गावांमध्ये बांबू लावून तशा तऱ्हेचा एक टाईपचा बांबू मिळतो. मग आम्ही असं प्रपोज केलं की एक 4,000 गावं पूर्व विदर्भातली, पश्चिम विदर्भातली जी आहेत, या पश्चिम विदर्भातल्या गावांमध्ये आपण शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करू. या छोट्या स्केलवर हा बांबू लावतील आणि मग या सगळ्या बांबूचं एकत्र ऍग्रिगेशन करणारी एक मोठी कंपनी असेल वरची. ही कंपनी काय करेल की सगळीकडे सारख्याच प्रकारचा बांबू लावला जातोय की नाही, जो पाहिजे आपल्याला, त्याचा हार्वेस्टिंगचा प्रोटोकॉल जो पाळला जातो तो नीट पाळला जातोय की नाही, त्या बांबूची लागवड आपण व्यवस्थित करतोय की नाही, आणि त्याला चांगला दर मिळतोय की नाही, एक सिंगल सप्लायर म्हणून ही ती मोठी कंपनी बघेल. पण ती मोठी कंपनी ही कोण चालवत असेल तर या निर्णय एफपीसी चालवत असतील, अधिक काही प्रोफेशनल मॅनेजमेंट असेल. किंवा आता चारोळी होते आपल्याकडे, खूप मोठ्या प्रमाणात चारोळी होते, चारोळीला भाव मिळत नाही, तर खूप मोठ्या प्रमाणात आपण निर्णय चारोळी एकत्र करून ती चारोळी ठिकठिकाणी प्रोसेस करून एफपीसी मध्ये तिचं ग्रेडेशन करून एक सिंगल ब्रँड तयार करायचा, जो महाराष्ट्रातला, भारतातला सर्वात मोठा चारोळीचा ब्रँड असेल. आणि मग तो मोठा ब्रँड चारोळीचा हा ती जी कंपनी असेल एक सिंग, कारण सगळं मग, कारण कसं असतं की छोट्या छोट्या कंपन्या असतात ना, छोट्या छोट्या एफपीसी असतात, छोट्या छोट्या शेतकऱ्यांचे, त्यांना त्यांच्याशी डील करणे मोठ्या कंपनीला शक्य नसतं. आणि मग ते त्यांच्यामध्ये स्पर्धा लावतात, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन करतात, कधी माल घेतात कधी नाही, त्याची क्वालिटी राहत नाही. तर हे सगळं गॅरंटी करणार एक मोठं स्ट्रक्चर असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे अॅग्रो टुरिझम होऊ शकतं. आपले जर हे जे फ्रॅगमेंटेड हॅबिटॅट्स आहेत सगळे हे एकत्र जोडले तर चांगल्या तऱ्हेचं इको टुरिझम होऊ शकतं. त्याचे मॉडेल्स तयार करणे, त्याची माणसं आणणे, त्याच्यातनं उत्पन्न तयार करणे. नंतर या मोठ्या स्केलवर आपण बांबू लावू, कार्बन सिक्वेस्ट्रेशन होईल, तर कार्बन क्रेडिट्सचे पैसे या लोकांना मिळवून देईल. आता हल्ली कार्बन क्रेडिट्सचं मॉनिटरिंग खूप चांगलं होऊ शकतं. एक स्क्वेअर किलोमीटरच्या पातळीवर कमी खर्चात कार्बन क्रेडिटचं मॉनिटरिंग होऊ शकतं. बायोडायव्हर्सिटीचं मॉनिटरिंग खूप क्रेडिबली होऊ शकतं. आतापर्यंत कार्बन क्रेडिटचे मार्केट जोरात चालत नव्हते कारण त्याचं मॉनिटरिंगच नव्हतं. कोणी सांगायचं मी एवढं सिक्वेस्टर केलं त्याला तेवढे पैसे, तर गॅरंटी. तर हे सगळं एकत्र करणारी एक रचना जर आपण उभी करू शकलो, तर ते सोडून दे त्या अबंडंट भागांमध्ये आपण स्थानिक अनेक सेवा खर्च आतापर्यंत मिळत आहेत, पण त्या सेवा मॉनिटाईज करू शकलो नाही आपण. आपल्यासाठी त्यातला फायदा करून घेऊ शकलो नाही. तो फायदा करून घेणारी एक मोठी रचना आपण तयार करू शकलो, तर त्या रचनेत आपल्या स्थानिक लोकांनाही उत्पन्न मिळते, फायदा होईल मोठ्या प्रमाणात. आणि जर मोठी रचना अशी उभी केली तरच आपल्याला खदान वगैरे विकास कामांना विरोध करणारी एक मोठी लॉबी तयार करते. म्हणजे जर क्लायमेट चेंज हा भाग आला तर मग क्लायमेट चेंज साठी मोठ्या मल्टीलॅटरल संस्था पण पैसे घालायला तयार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक पैसे घालायला तयार, वर्ल्ड बँक पैसे घालायला तयार. मग खाडीच्या लॉबीला आपण शेतकरी ग्रामसभा नाही बांधू शकत.
पण ही सगळी मोठी जी पॅरलल यंत्रणा जी आहे ही लोकांसाठी आपण वापरू शकतो, ती जास्त प्रतिकार करू शकते. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांचा विचार करून एक ब्रॉडर, आणि याच्याशी आमची चर्चा सुरू आहे, पण खूप कमी लोक आहेत याच्याशी रिसेप्टिव्ह असतात. म्हणजे आपल्या डोक्यात जे सगळं विकास म्हणजे चकचकीत झगमगीत भरलेलं आहे, आणि त्यातनं खरं तर त्या प्रतिमानातनं खरं तर आपलं नुकसान होत आहे, आणि छोट्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी होत आहेत. दुसरीकडे त्याचं असंही करणं आवश्यक आहे, मला वाटतं की आमच्या गावांमध्ये मी जे बघतोय त्या मुलांना ऑल्टरनेट कार्यक्रमांची खरंच गरज आहे, कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रमांची गरज आहे. आणि त्याला कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम जर दिले तर ते ऐकतात, कारण सध्या खूप भयानक परिस्थिती, खूपच भयानक परिस्थिती आहे. म्हणजे जी चर्चा चालते, जे संवाद असतात, हे पश्चिम महाराष्ट्र सारख्या भागांमध्ये खूप रिग्रेसिव्ह आहे. म्हणजे एकदा मी सांगण्यासारखे नाही तितके रिग्रेसिव्ह आहेत. गांधींविषयी, नेहरूंविषयी, आंबेडकरांविषयी काय बोललं जातं, हे जर तरुण पिढी बोलत असेल तर त्याला एक ऑल्टरनेट राजकारण करण्याची खूप गरज आहे, नाहीतर मग आपल्याला आपली परिस्थिती वाईट राहणार आहे. त्यामुळे एक ऑल्टरनेटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण करण्याची सुद्धा आपल्याला खूप गरज आहे. थोडीसा वेळ मी बोललेलो आहे, आपल्या सगळ्यांनी सगळं माझं ऐकून घेतलं. धन्यवाद.